महिलांच्या स्वप्नांना आता मिळणार आर्थिक साथ. BCCB सखी कर्ज योजना, खास कामकाजी महिला आणि व्यावसायिकांसाठी 5 लाखापर्यंत बिनतारण कर्ज, आकर्षक व्याजदर फक्त 9.50% प्रतिवर्ष आणि परतफेड कालावधी 60 महिन्यापर्यंत. आपल्या योजना वास्तवात बदला. घराचे नूतनीकरण, शिक्षण, प्रवास आणि बरेच काही. तुमच्या प्रत्येक स्वप्नासाठी BCCB तुमच्यासोबत. आजच आपल्या जवळच्या बेसिन कॅथोलिक बँकेच्या शाखेला भेट द्या. बेसिन कॅथोलिक बँक, महिलांच्या प्रगतीचा विश्वासू साथीदार. अटी आणि शर्ती लागू. ज्ञान देणाऱ्या शिक्षकांसाठी आता आर्थिक बळ. BCCB गुरु गौरव कर्ज योजना, खास शिक्षकांसाठी 5 लाखापर्यंत बिनतारण कर्ज, आकर्षक व्याजदर फक्त 9.50% प्रतिवर्ष आणि परतफेड कालावधी 60 महिन्यापर्यंत. घराचे नूतनीकरण, शिक्षक, प्रवास आणि बरेच काही. आता आर्थिक मदत तुमच्यासोबत. आजच आपल्या जवळच्या बेसिन कॅथोलिक बँकेच्या शाखेला भेट द्या. बेसिन कॅथोलिक बँक, तुमच्या प्रगतीचा विश्वासू साथीदार. अटी आणि शर्ती लागू. आज ख्रिस्तवासी प्रसाद याच्या स्मृती जागवण्यासाठी उमेदीच्या वयामध्ये नियतीच्या मनात असलेल्या गोष्टी ज्या घडतात त्यामध्ये ही दुःखद घटना घडली. अशा प्रसादच्या स्मृती आज या ठिकाणी जागवल्या गेल्या. त्याचे माता पिता, बहिणी, सर्व कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या दुःखामध्ये मी स्वतः आणि इथं उपस्थित असलेले सर्वजण सहभागी आहेत. त्यामध्ये प्रसादचे अनेक मित्र आहेत. खरं म्हणजे प्रसाद जोपर्यंत होता तोपर्यंत त्यानं आपल्याला आनंद दिला, असाच सकारात्मक विचार करून आता त्याच्या आठवणी जागवणं, जगणं क्रमप्राप्त आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी विरार वसई महानगरपालिकेचे उपायुक्त सन्माननीय श्री हेरवाडे साहेब आणि सौ हेरवाडे, आपले कोषाध्यक्ष रॉबर्टजी लोबो, सेक्रेटरी प्रशांतजी रॉड्रिग्स, अध्यक्ष फ्रान्सिस डिमेलो आणि आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान. मी नुकतंच त्यांचं सृजनाचा मळा नावाचं पुस्तक खूप मन लावून वाचलं आणि उपायुक्त साहेब म्हणत होते की मराठीवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व होतं. मला वाटतं ते फक्त लिहिणारे साहित्यिक नव्हते, कृती करणारे साहित्यिक होते. कारण या परिसरामध्ये झाडं जगवणं, पर्यावरण जगवणं, नाहीतर आम्ही लिहितो, आम्ही खूप बंड करतो लिहिताना, प्रत्यक्षात अवघड आहे. फार पूर्वी बोलके सुधारक आणि कर्ते सुधारक नावाचे 2 प्रकार होते. बोलके सुधारक म्हणजे नुसतेच बोलायचे, क्रांती करू, बंड करू, हे करू, ते करू. आणि दुसरे जे सुधारक होते, कर्ते सुधारक, ते प्रत्यक्ष कृती करायचे. मला वाटतं देब्रोटो साहेब फक्त लिहित नव्हते, लिहिण्याच्या विषयाला मुळापासून हात घालत होते. आणि कृतीयुक्त साहित्यिक म्हणून या महाराष्ट्राला, या देशाला कायमच त्यांचा आदर राहील. त्या निमित्तानं दरवर्षी आपण ही व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित करता. रात्री मी आल्यापासून खूप प्रेम अनुभवलेलं आहे. आनंदाच्या वाटा आपल्याला किती मी सांगू शकतो माहीत नाही, पण रात्री आल्यापासून मी मात्र आनंदी आहे. कारण आपले रॉबर्ट असतील, फ्रान्सिस डेमेलो असतील, यांचा एकंदर स्वभाव आणि सुरुवातीलाच आंबा खाल्ल्यानंतर पूर्ण आंबाच गोड असतो, तसं हे दोघं इतके गोड होते की आपण सर्वजण त्याच पठडीतले, मला खात्री आहे. मी आल्यापासून इथं 2 भाग पाहिले. एक अतिशय शांत, समुद्राच्या काठी, आम्ही तिकडेच होतो, आणि दुसरं अचानक गर्दी सुरू होणं. तर ते खंत व्यक्त करत होते की आता ही गर्दी आमच्याकडे यायला लागली.
या जगामध्ये जिथं जिथं सुख आणि शांती आहे ती आम्ही अजिबातच ठेवणार नाही, असा एक नवीन वर्ग निर्माण झालेला आहे. त्यामुळं तो आपल्या दाराशी आता आलेला आहे. त्यामुळं आपण सुद्धा थोडीशी सवय आता लावून घ्या. कायम शांततेची सवय जर लागली तर पुढं अचानक आपल्यावर आक्रमण होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी जो विषय आपण निवडला आहे, खरं म्हणजे भल्या सकाळी हे व्याख्यान आयोजित केलं जातं आणि मला वाटतं हे दरवर्षी आपण हीच वेळ असते का? कारण इतक्या सकाळी एखाद्याला सहन करणं तास शिवाय रविवारची रम्य सकाळ आहे आणि आपला परिसर जर पाहिला तर रविवारी आपली दैनंदिनी काय असेल याची मला उत्सुकता आहे. पण हे सगळं सोडून आपण हा एक अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी साजरा करता, म्हणून प्रबोधन मंचला मी सुरुवातीलाच मनापासून शुभेच्छा देतो आणि हे सातत्य असंच आपण कायम ठेवावं असे मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. मला ज्यावेळेस फोन आला की आपण विषय काय ठेवायचा, विषय अनेक आहेत, मी बऱ्यापैकी कुठल्याही विषयावर बोलू शकतो. कारण दोन स्त्रिया ज्यावेळेस एकत्र आल्या, एक दुसरीला असं म्हटली आमच्या यांना कुठलाही विषय द्या, ते 2-2 तास बोलतात. दुसऱ्या म्हटल्या आमच्या विषय नसताना 4-4 तास बोलतात. त्यामुळं मी दुसऱ्या कॅटेगरीतला माणूस आहे. आपण कुठल्या कॅटेगरीत मोडता मला माहीत नाही, हे आपल्या पत्नीला माहीत असेल. पण विषय नसतानासुद्धा त्या विषयाला धरूनच बोलावं असं काही नाही, बोललंच पाहिजे अशी आपली पठडी असते. त्यामुळं ते म्हटले की ताण आहे, तणाव आहे आणि माणसं सध्या अस्वस्थ आहेत. जरी बाहेरून आनंदी दिसत असले तरी मनातून आपण सर्वजण अस्वस्थ आहोत. आणि फक्त आपणच नाही, मी ग्रामीण भागापासून आपल्यापर्यंत पाहतो, सर्वांची सध्या हीच परिस्थिती आहे. मग स्वस्थता कुठे आहे, सुख म्हणजे काय, समाधान म्हणजे काय, आपलं मन शांत कसं राहील, याकडं जसे झाडाचे मुळं पाण्याकडं ओढा घेतात तसे आपल्या जगण्याची मुळं हा ओलावा शोधत सध्या भटकत आहेत आणि तो ओलावा आपल्याला सापडत नाही. ही खरी अस्वस्थता आहे. हा कोरडेपणा सगळा येत चाललेला आहे. त्याकडं थोडं जर आपण पाहिलं आणि जुन्या काळी आपण जर गेलो, आता जुन्या काळातील अनेक व्यक्ती इथं उपस्थित आहेत, याचा मला आनंद आहे. नवीन काळातील आमचे तरुण मुलं मुली किती व्याख्यानं ऐकतात हा जरा वेगळा विषय आहे. कारण एकच मनुष्य तासनतास समोर बोलतो, चेहरा बदलत नाही, हातामध्ये रिमोट नाही आणि 5 सेकंद झाले तरी आता दृश्य बदलायची आपल्याला व्यवस्था आहे, मध्ये कुठे जाहिरात नाही आणि एकालाच इतके वेळ सहन करणं हे तरुण पिढीच्या मला वाटतं कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे. परंतु आपण सर्व जुन्या काळापासून आल्यापासून ही शक्ती, श्रवणभक्ती आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे याची मला खात्री आहे. खरं म्हणजे आज आनंदी कुणी नाही असं जर कुणी म्हटलं तर तुम्ही म्हणाल मी आनंदी आहे. तुम्ही तुमच्यापुरते आनंदी असाल, पण आपला भवताल आनंदी आहे का, भवताल स्वस्थता आहे का, शांतता आहे का? मला वाटतं सरकारसुद्धा आपल्याला आनंदी ठेवत नाही असं माझं मत आहे. कारण आपण आधार कार्डवरचे फोटो जर पाहिले, सुंदर फोटो काढू शकतात, ते नाही काढत. म्हणजे तो फोटो पाहून मला तर निराधार असल्यासारखं वाटलं सुरुवातीला. इतका तो म्हणजे माझा चेहरा जरा बरा आहे त्यापेक्षा वाईट कसं दाखवता येईल. मला वाटतं आधार कार्डचे फोटो पाहून जर लग्न जमले असते तर कुणाचंच लग्न झालं नसतं अशी परिस्थिती. ते सुदैव त्याच्या आधीच आपले लग्न होऊन गेले, नंतर हे आधार वगैरे आलं. म्हणजे आता सगळ्या बाजूनं असे कोरडेपणाच आहे की आनंद आम्हाला कोणी द्यायचाच नाही असं जर ठरवलेलं असेल तर आपण मात्र आपला आनंद कुठं शोधता येईल याची काळजी जर घेतली, आपण आनंदी राहिलो तर जसं एखाद्या फुलाच्या भोवताली सुगंध पसरतो, आपण आनंदी असलो तर बाकीचे आपल्या सहवासातील लोकसुद्धा आनंदी राहतील याची मला खात्री आहे. आणि हे सुख शोधण्यासाठी, ही स्वस्थता, ही शांतता शोधण्यासाठी आपल्याला थोडंसं जुन्या काळाकडे जावं लागेल. मला वाटतं फार पूर्वी खेड्यापासून शहरापर्यंत मनोरंजनाचे कुठलेही साधनं नव्हते. मला आठवतं आमच्या छोट्याशा गावामध्ये रेडिओ असायचा आणि तो 1-2घांकडेच असायचा, कारण रेडिओ घेणंसुद्धा फार अवघड असायचं. आणि तो रेडिओचा मोठा आवाज करून ते गावात फिरायचे, गळ्यामध्ये रेडिओ लटकवायचे आणि मोठ्यानं गाणं लावून ते गावात फिरायचे. बरं, लोकांना परवडायचं त्याचा आवाज मोठा असणं, कारण त्या 2 रेडिओमध्ये सगळ्या गावाचं भागायचं, त्यांनाही ते गाणे ऐकायला मिळायचे. गाणेसुद्धा सुस्वर असायचे. पूर्वीचे गायक तुम्ही पाहिले किती आरोह अवरोह ताल आवाजातला गोडवा, गाणे ऐकत राहावे असे वाटायचे. म्हणजे पूर्वीचे गायक पूर्ण वेळ गायचे,
संगीतकार आधीमध्ये वाजवायचा. आता परिस्थिती उलटी आहे. आता संगीतकार पूर्ण वेळ वाजवतो, जिथं संधी सापडेल तिथं गायक गाऊन घेतो. त्यामुळं सध्याचे गाणं कळणं आपल्या पिढीला तरी अवघड आहे. ते नवीन मुलांना कळत असतील किंवा नसतील ते आपल्यालाही कळत नाही, पण गाणे आता ऐकण्याच्या पलीकडे गेलेले आहेत. पूर्वी मात्र ही सुस्वरता आम्हाला खूप आनंद देऊन जायची. मला आठवतं रेडिओला इतकं महत्त्व होतं, हुंड्यामध्ये सुद्धा रेडिओ द्यायचे. म्हणजे पूर्वीचे नवरदेव सांगायचे लग्न झाल्याबरोबर मला हुंड्यामध्ये रेडिओ मिळाला. म्हणजे त्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर घरामध्ये 2 रेडिओ यायचे. एकाला बंद करायची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता, अजूनही होत नाही. काहींचे 4 बँड 8 बँड, काहींना बँडच नसतो. मग शेवटी स्रोताच निघून जातो आणि मग रेडिओ आपला एकटाच बडबडत राहतो. पण रेडिओशिवाय आपलं जीवनही अपूर्ण आहे याची आपल्याला जाणीव आहे. हळूहळू रेडिओ गेले आणि मला आठवतं आमच्या गावामध्ये नाटकं व्हायचे. पूर्वी असे बाहेरून वगैरे नाटकं येत नसायचे. गावातीलच कोणीतरी लिहायचं. तुम्हाला आठवत असेल प्राउंटिंग नावाचा प्रकार होता, पाठांतर नव्हतं. पडद्यामागे एक जण ती स्क्रिप्ट घेऊन बसायचा आणि त्या पात्राला सांगायचं तू आता काय बोल, आणि ते ऐकण्यासाठी पात्र त्या पडद्याजवळ जायचं कान लावून. म्हणजे हा मागून सांगायचा की तू त्याला असं म्हण, आणि माईक एकच असायचा सगळ्यात मिळून की मी तुला मारील. मग हा सांगायचा मी तुला मारील, आणि मग तो पुन्हा कान लावायचा आणि हा माईक त्याच्या हातात द्यायचा, आणि मग तो 5 मिनिटांनी याला म्हणायचा मी तुला मारील. म्हणजे ती जी गंमत त्या नाटकामध्ये असायची पूर्वीच्या काळी. कधी कधी प्राउंटरचे शब्द श्रोत्यांपर्यंत ऐकू जायचे. म्हणजे पात्र काय बोलणार हे आधी श्रोत्यांना समजायचं. म्हणजे नाटक श्रोत्यांचं पाठ व्हायचं अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती. अशी ती परिस्थिती नाटकं गावामध्ये यायचे. त्यामध्ये भरपूर मजा असायच्या. आमच्या गावात रामलीला यायची. मला चांगलं आठवतं आहे, रामाच्या मंदिराच्या पडवीमध्ये रामलीलेचा महिनाभर प्रयोग व्हायचा. रामाचं काम एक पुरुष करायचा, सीतेचं काम कुणी करायचं? त्या काळामध्ये स्त्रीनं नाटकात काम करायचं नाही. मग एक सुंदर देखणा पुरुष सीतेचं काम करायचा, आणि तो पुरुष असलेला परवडायचा, कारण रावण त्याला प्रत्येक प्रयोगाला पळून न्यायचा आणि पुरुष असल्यामुळं पुन्हा दुसऱ्या दिवशी आणून सोडायचा. त्यामुळं रामलीला अखंड सुरू असायची. रामलीलेचा प्रयोग संपला की रामाच्या पाया पडायला रांग लागायची, लक्ष्मणाच्या पाया पडायला रांग लागायची, सीतेच्या पाया पडायला रांग लागायची. गावातील सगळे म्हातारी कोतारी आलेले सगळे लोक त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नसत. मला आजी घेऊन एकदा उभी राहिली. त्या रामाची रांग होती पाया पडायची, आणि मी कंटाळलो रांगेत उभा राहून. मी शेजारी पाहिलं रावण एकटाच उभा होता. म्हटलं हा सुद्धा देवासारखा दिसतो, याचे पाय मोकळे आहेत, इतके वेळ इथं कशाला उभं राहायचं. मी धावत गेलो आणि रावणाच्या पाया पडलो. तर आजीनं मला मागून येऊन धपाटा टाकला. ती म्हटली हा देवासारखा दिसतो पण देव नाही, हा दुष्ट आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी सार्वजनिक कार्यक्रमातून सुद्धा मनावर संस्कार व्हायचे. सुष्ट काय दुष्ट काय हे समजायचं. त्यातली गंमत अशी, रात्री राम सीता लक्ष्मणाचे काम करणारी ही नट मंडळी दिवसभर गावामध्ये धान्य मागत फिरायची. ते घरासमोर तासनतास धान्य मागायचे, तरी त्यांना कोणी धान्य देत नसायचं. हे लहान असताना आम्ही पाहायचो. आणि बालपणी आमच्या मनात एक कल्पना अशी दृढ झाली की या समाजामध्ये काहीतरी रूप घेतल्याशिवाय माणसं माणसाच्या पाया पडत नाहीत, नाहीतर त्याच्याकडे पाहतसुद्धा नाही. संध्याकाळी देवाचं रूप घेतलेल्या लोकांच्या पाया पडणारी माणसं दिवसा मात्र त्यांना धान्य आणि पीठसुद्धा वाढत नव्हती. ही दुर्दशा या समाजाची आजची नाही, ती पूर्वीपासून होती तुम्हाला सांगतो. मग हळूहळू आमच्या गावातील मुलंच नाटकं करायला लागले. मला पक्का आठवतं त्या काळामध्ये नाटकं रामायण आणि महाभारत हे 2 आवडते विषय होते. त्यावरच नाटकं व्हायचे. कधी कधी देवाचा अपमानसुद्धा व्हायचा, पण लोक सहन करायचे, चला आपलेच मुलं आहेत. मला पक्का आठवतं शहरातून एक मुलगा आला आणि त्यानं सांगितलं आपण नाटक बसवूया. डायरेक्टर होता आणि त्यानं सांगितलं की आपण काहीतरी स्पेशल इफेक्ट नाटकामध्ये करूया. लाकडी स्टेज होतं. दृश्य असं होतं की तो सीता रावणाच्या तावडीतून सुटून आली आणि राम तिला म्हटला तू भ्रष्ट झालीस, तुला गृहप्रवेश नाही. सीता मोठ्यानं ओरडलं, हे धरणी माते मला पोटात घे, हे मी काय ऐकते. त्या डायरेक्टरनं सांगितलं सीता असं म्हणते आणि स्टेज मागे निघून जाते, हे वाईट आहे, आपण काहीतरी स्पेशल इफेक्ट करू, कुणाला सांगायचं नाही. मग लाकडी स्टेज होतं. त्यानं त्याची एक चकती कापली. त्याच्या खाली गणपतीच्या आराशीत बसवतात तसं एक यंत्र बसवलं की बटन दाबल्याबरोबर ते यंत्र सुरू व्हायचं आणि खाली खाली जायचं. ती चकती खाली जायची. डायरेक्टरनं सांगितलं मी बटन दाबील, सीतेनं त्यावर उभं राहायचं, म्हणायचं हे धरणी माते मला पोटात घे, आणि सीता हळूहळू स्टेजच्या खाली जाईल. हा स्पेशल इफेक्ट आपण करूया. लोकांना प्रचंड उत्सुकता होती. नाटकात काहीतरी वेगळं आहे. सगळं गाव नाटक पाहायला जमा झालं. ते दृश्य सुरू झालं. सीता रावणाच्या तावडीतून सुटून आली. राम तिला म्हटला तू भ्रष्ट झालीस, तुला गृहप्रवेश नाही. कुणी सांगितलं रामाला एका धोब्यानं,
ज्या धोब्याला कपड्यावरची डागसुद्धा नीट निघत नव्हते, त्यानं सीतेच्या चारित्र्यावर डाग पाडले. आणि रामानं ते ऐकलं आणि राम तिला म्हटला, तू भ्रष्ट झालीस, तुला गृहप्रवेश नाही. सीता मोठ्यानं ओरडली, हे भगवान, हे मी काय ऐकते, हे धरणी माते मला पोटात घे. आतून डायरेक्टरनं बटन दाबलं, रामच खाली गेला. शेवटी सीतेनं हाताला धरून त्याला वर ओढला, म्हणे तुझी जागा इथं आहे आणि माझी इथं आहे. त्यावेळेस आजोबा मला कानात म्हटले की आयुष्यामध्ये नीट जागेवर उभं राहिलं नाही की खाली जाण्याची वेळ येते. म्हणजे ही सुद्धा शिकवण प्रत्येक चुकीतून निघायची. तुम्हाला गंमत सांगतो, एवढी मोठी चूक झाली पण दुसऱ्या दिवशी कुठं पेपरामध्ये याची बातमी आली नाही. ब्रेकिंग न्यूज द्यायला खाजगी वाहिन्या नव्हते हे सुदैव आहे. पेपरात कुठेही आलं नाही. ही अशी चूक झाली. त्याचं कारण असं होतं, आमचे जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे, आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो, म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत. तुम्ही नीट विचार करा. आमच्या मुलीला 80% मार्क्स पडले, ती जर घरी आली, मम्मी मला 80% मार्क्स पडले, मम्मी तिला जवळ घेते, पेढा भरवते, एक 5 मिनिट हळूच शेजारी जाते, तुमच्या याला किती हो? 90. अरे रे, वाईट झालं, माझ्या शेजारणीच्या मुलीला 10% जास्त आहेत. हिचं दुःख सुरू होतं. आपल्या मुलीला 80% आहेत याचा निर्भळ आनंद सुद्धा आम्हाला या स्पर्धेच्या युगामध्ये भोगता येत नाही. म्हणून आपण आपल्या डोक्यातील स्पर्धा आनंदासाठी तरी दूर केली पाहिजे. म्हणून जसं जसं तंत्रज्ञान येत गेलं, तो ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, जुने लोक आहेत, असा भला मोठा टी व्ही तुमच्याकडे जरा लवकर आला असेल, आमच्या खेड्यामध्ये जरा उशिरा आला. आता आमच्याकडे जी काही गोष्ट यायची पहिल्यांदा ती पाटलाच्या वाड्यातच यायची, म्हणजे चांगल्या दृष्टीनं मी म्हणतोय, पाटलाच्या वाड्यात ती यायची. मग ते ज्वारीचे पोते वगैरे ठेवलेले होते, त्यावर तो असा टी व्ही पाटलांनी ठेवला आणि सगळं गाव तो टी व्ही पाहायला जमा झालं. वर अँटिना लावला स्लॅपवर, त्याला मालदावर म्हणायचे त्यावेळेस, आणि तो टी व्ही सुरू झाला. लोकांना इतकं आश्चर्य वाटलं, हे कोण, कुठले माणसं पळतायत, गाणे म्हणतायत वगैरे. असं कोणी बंदूक रोखून समोर आले तरी प्रेक्षक टी व्हीपासून बाजूला सरकायचे. त्याला वाटायचं आतून गोळी सुटेल की काय, इतकं सगळं अज्ञान होतं. आणि ज्याच्या घरामध्ये जरा बरी परिस्थिती आहे त्याच्या घरामध्ये हे टी व्ही दिसायला लागले. मला पक्का आठवतं, संध्याकाळची वेळ असायची, गुरंढोरं रानातून यायचे, शेळ्या मेंढ्यांचा मेमाट असायचा, गावामध्ये सगळी धूळ उडालेली असायची. 7च्या दरम्यान आजी आजोबा ओसरेवर बसलेले असायचे, वडील यायचे, लहान मुलं खेळणं सोडून येऊन बसायचे आणि 7ला बरोबर तो टी व्ही सुरू व्हायचा. चॅनल होता सह्याद्री. 2 चॅनल होते, एक मराठीमध्ये सह्याद्री आणि दुसरं DD नॅशनल, असे 2च चॅनल होते. मला आठवतं, चॅनल सुरू झालं की बातम्या सुरू व्हायच्या. आधी तो गोल यायचा, नंतर ते संगीत सुरू व्हायचं आणि मग त्या बातम्यात येणाऱ्या बाई यायच्या. तुम्हाला सांगतो, चेहरा इतका शांत, सरकारी चेहरा, जेवढा पगार तसा चेहरा, अजिबात हलायचं नाही. त्या शांतपणे यायच्या, बसायच्या. ब्रेकिंग न्यूज नावाचा विषय नव्हता, अंगावर येण्याचा विषय नव्हता. असं वाटतं आता आतून येऊन आपल्या कानात ओरडतील अशा ब्रेकिंग न्यूज आहे. त्या यायच्या, शांतपणे बसायच्या आणि बातम्या सुरू करायच्या. आनंदाची बातमी तसाच चेहरा, दुःखाची बातमी तसाच चेहरा, मग पाहणारे सुद्धा तशाच चेहऱ्यानं पाहायचे. सगळं असं शांतपणे सुरू असायचं आणि बाईंनी मेकअप केलेला नसायचा. त्याचं कारण टी व्ही ब्लॅक अँड व्हाईट होता, करूनही उपयोग नव्हता. आताचा मेकअप तुम्ही पाहता निवेदिकेचा, त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग वेगळे, त्यात टी व्हीतले रंग, पाहणाऱ्याचे डोळे पांढरे होतात, अशी परिस्थिती आहे. परंतु त्या काळी असं सगळं शांत सोजवळ सुरू असायचं. बाई बातम्या सांगायच्या, बरं त्या कधी स्थिर नसायच्या, टी व्ही हलायचा, त्यामध्ये लाटा उसळायच्या, मुंग्या यायच्या. म्हणजे आमच्या जुन्या काळाच्या बऱ्याचशा लोकांच्या मुंड्या ज्या हलत होत्या त्याचं ते कारण असावं असं मला वाटतं. चित्र ॲडजस्ट करण्यासाठी ते असं हलत असावं, अशी ती सगळी परिस्थिती होती. सह्याद्री नावाचा कप मांडलेला असायचा आणि चुकून एखादी माशी यायची, त्यावेळेस स्टुडिओत माशासुद्धा असायच्या. माशी यायची, त्या कपावर बसायची, मग मॅडम बातम्या देता देता हळूच अशी माशी झटकायच्या. गंमत अशी व्हायची, कधी कधी आमच्या टी व्हीच्या काचेवर बसलेल्या माशासुद्धा बाईंनी असा हात केला की उडायच्या. मग घरातल्या लोकांना इतकं आश्चर्य वाटायचं, कोण, कुठली मुंबईत बसलेली बाई आमच्या घरातल्या काचेवर बसलेल्या माशासुद्धा उडवते, हे सगळं वेगळंच आलेलं आहे, अशा आमच्या जुन्या लोकांना वाटायचं. रविवारी महाभारत आणि रामायण वगैरे मालिका असायच्या सकाळी 10 वाजता. ज्याच्या घरामध्ये टी व्ही आहे त्याच्या घरामध्ये सगळी गल्ली जमा व्हायची, प्रचंड गर्दी, रस्त्यावर कर्फ्यू लागल्यासारखी सामसूम व्हायची आणि योजना अशी केलेली असायची. सगळेजण ती मालिका पाहताना बसायचे, घरामध्ये गच्च गर्दी, दरवाजामध्ये एकाला उभं करायची आणि वर मालदावर एकाला बांबू घेऊन उभा करायची. टी व्ही जर जास्त हलायला लागला
म्हणजे रावणाची गाथा जर फारच वाकडी तिकडी झाली तर सगळे मोठ्यानं ओरडायचे, त्याला सांगते फिरव. मग ते दारातलं ओरडायचे फिरवते. मग ते बिचारं बांबू घ्यायचं आणि ते काड्या फिरवायचं. असं झालं का रे स्थिर, झालं का रे स्थिर. चित्र स्थिर व्हायचं तोपर्यंत मालिका संपलेली असायची. मग वरचा सांगायचा पुढच्या रविवारी मी पाहणार, तुम्ही वर व्हायचं. म्हणजे सलग मालिकासुद्धा पाहता येत नव्हती. पण टी व्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट कृष्णवर्णी असला तरी त्यातून मिळणारा आनंद मात्र रंगीत होता. इतकं जुन्या काळी समाधान होतं, कारण सगळे शांतपणे तो पाहत होते. आता नवीन मॉडेल्स आले, रिमोट आले, आपल्याला चंचलपणाची सवय लागली, माणसाची अस्वस्थता त्यातून दिसायला लागली. माणसं असं नीटसं चित्र पाहत नाहीत, लगेच बदलतात. आणि जसं तंत्रज्ञानाला माणसाच्या सवयी माहिती होत गेल्या, मग आता रिमोट गेला. आता काल परवा एक नवीन मॉडेल आलं आहे, पेपरला मी बातमी वाचली, तुम्हीसुद्धा ती जाहिरात वाचल्यावर ते घ्याल मला खात्री आहे. मॉडेल खूप छान आहे, रिमोटची गरज नाही. टी व्ही पाहणारानं डोळे मिटले की चित्र आपोआप बंद होणार. बहुतेक सेन्सॉर वगैरे त्याची काहीतरी सोय असावी. मला फक्त शंका आहे, काय पाहणारानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं एवढाच प्रश्न आहे. ते त्याच्याबरोबरच पाठवायचं का परत सुरू करण्याची काहीतरी सोय आहे. पण असेल हे नवीन तंत्रज्ञान आहे आणि या तंत्रज्ञानाच्या आहारी आम्ही हळूहळू जायला लागलो. आणि हे सगळं कमी होतं म्हणून की काय, मोबाईल आले. आपल्या भारतीय समाजाला एक सवय आहे, आपण प्रवाह पतित आहोत. एखादी गोष्ट किती वापरावी याचं भान आम्हाला नसतं. मोबाईलच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. मोबाईल आला कशासाठी, माणसांनी पटकन कामं उरकावेत त्या मोबाईलवर आणि नंतर आपले स्वतःचे कामं करावेत, काही कर्तव्य करावेत. पण आता माणसं कर्तव्य आणि इतर कामं पटकन करतात आणि सगळा बाकीचा भाग मोबाईलवर घालतात. हळूहळू लहान मुलांपासून आमच्यापर्यंत कुणाला नावं ठेवावेत अशी परिस्थिती सध्या सर्वत्र दिसत आहे. आणि आम्ही त्या आभासी जगामध्ये हळूहळू हरवून जात आहोत अशी परिस्थिती आहे. म्हणून पुन्हा जुन्या काळाची आठवण तुम्हाला मी करून देतो. आमच्या काही मित्रांना आठवत असेल, मी लहान असताना खेड्यामध्ये आई मला चेहऱ्यावर पाणी मारून उठवायची, कारण पूर्वीची शाळा सकाळी भरायची. सकाळी शाळेच्या घंटेचा आवाज यायचा. आम्हाला पहाटे कधी होऊन जाग आली नाही. म्हणजे मला बालपणीच समजलं होतं मी पुढे जाऊन थोर वगैरे होणार नाही. थोर माणसांना पहाटे जाग येते असं ते लिहून ठेवतात. सगळे झोपलेले असताना ते पहाटे काय करतात हा प्रश्नच आहे. परंतु मला वाटतं साहित्यामध्ये फ्रान्सिस दिब्रोटोनसारखे अत्यंत प्रामाणिक माणसं जर सोडले तर आत्मचरित्र नावाचा सर्वत्र लबाड असा साहित्य प्रकार सध्या आमच्यात आलेला आहे. की एखादा लहान मुलानं जर शेजाऱ्याची फळं तोडले तर म्हणतील हा नक्की चोर होणार आहे. पण पुढं जाऊन त्याच्यावर चांगले संस्कार झाले आणि तो जर थोर झाला तर चरित्र लिहिणारे असं लिहितात, बालपणापासून याला पर्यावरणाची आवड होती. असं ते सगळं भयंकर सगळीकडे चाललेलं आहे. त्यामुळं खरं काय खोटं काय ओळखण्याची सोय नाही. परंतु यामध्ये आम्ही 4-5 भावंडं असायचो. तुम्हाला आठवत असेल, पूर्वी मुलांनी घर गच्च भरलेलं असायचं. 4-5 बहिणी, 4-5 भावंडं. मुलं म्हणजे देवाची संपत्ती आहे. घर असं मुलांनी भरलेलं, दूध दुभत्यानं भरलेलं, धान्यानं भरलेलं. वेगळ्या मित्राची गरज नव्हती, मैत्रिणीची गरज नव्हती. कुणी माणूस एकटा बसत नव्हता, कारण घर गर्दीनं भरलेलं असायचं. कुणाला ठेच लागली तर घरातले 10 माणसं धावत जायचे. घरामध्ये एक डिलिव्हरी झालेली एक बाई कायम असायच्या, इतक्या सुना असायच्या. कुणीतरी आजारी माणूस कायम असायचा. त्याची सेवा करणारे प्रचंड माणसं घरात असायचे. घर हे एक छोट्या समाजाचं स्वरूप त्या काळामध्ये होतं. पण नंतर आम्ही आखुडीकरण आमचं होत गेलं. कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. एकाच वाड्यामध्ये 4-4 भिंती निर्माण झाल्या. आम्ही एकांत होत गेलो. आम्ही एकटे पडत गेलो. आणि एकटे पडत गेल्यानंतर आम्हाला आता कोणी मित्र नाही. मला जरा उदास वाटतंय, नाराज वाटतंय असं आम्ही स्वतः म्हणायला लागलो. ही आम्ही आणलेली वेळ आहे. परंतु त्यावेळेस आई सर्वांना असं उठवायची, उठा उठा शाळेची वेळ झाली. आम्ही उठल्याबरोबर पाहायचो सगळ्या गावामध्ये धावपळ उडालेली असायची. कारण कुणाच्याही घरासमोर नळ नव्हते. सगळ्या दमयंत्या गावातल्या नदीकडं पाणी भरताना दिसायच्या पळालेल्या. सगळ्या रस्त्यावर गर्दी. कुणाच्या डोक्यावर 2 हंडे, एखाद्या तरुण स्त्रीच्या डोक्यावर जर 3 हंडे दिसले तर आम्ही ओळखून घ्यायचो ही गावामध्ये आलेली नवीन सून आहे आणि सासूनं केलेला हा प्रयोग आहे. आता इथं काही सासवा असतील, सुना कमी असतील, पण असे प्रयोग आपण करतो. जसं नवीन शिक्षक भरती झाल्यावर मुख्याध्यापक त्याच्यावर प्रयोग करतात, जास्त पिरियड त्याला देतात, तसे हे हंड्यावर हंडे देतात. आता परिस्थिती बदललेली आहे. आता सासूच्या डोक्यावरच 3 हंडे येण्याची दाट शक्यता आहे. असा सगळा काळ बदललेला आहे. त्यामुळं तुम्ही काय सुनांना बदलण्याचा आग्रह करू नका. आपणच बदला, म्हणजे आपण जास्त आनंदी होऊ असं माझं मत आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. आपण तसं करावं असं मी म्हणत नाही. परंतु मग त्या रस्त्यावरून अशा स्त्रिया पाणी भरताना दिसायच्या. वडिलांच्या खांद्यावर कावड असायची.
पुढं एक भांडं मागं एक भांडं, आडाच्या चाकाचा कुईकुई आवाज यायचा, मंदिराच्या घंटेचा आवाज यायचा. त्यावेळेस वडील शेतामध्ये गेलेले असायचे, तिकडून शेत नांगरताना भलरी म्हटल्याचा आवाज यायचा, पीक काढताना गाणे म्हणायचे त्याचा भल्या पहाटे आवाज यायचा, जात्यावरच्या ओव्या त्यावेळेस सुरू असायच्या. अशी ती रम्य पहाट होती. त्या रम्य पहाटेत सगळा गडबड गोंधळ, अर्धा तास दिवसभर लागणारं पाणी भरायला जायचा. पाणी एकदाचं भरून जायचं, मग आई आणि ताईची आंघोळ सुरू व्हायची. पूर्वीची आई किंवा ताई त्यांना कधीही म्हणजे त्यांना अंधार तोंडीच आंघोळ करावी लागायची प्रकाश पडण्याच्या आधी. कारण आमचे पूर्वीचे बाथरूम नानी घरं हे घराच्या समोर होते आणि त्याच्या भिंती कमरे इतकाल्या उंच होत्या. कुठल्याही आईला ताईला मोकळेपणानं आंघोळ करता आली नाही. खाली बसायचं, 1-1.5 बादली पाणी घ्यायचं, बुडबुडू आंघोळ करायची, पटकन घरामध्ये यायचं. आईचा मेकअप सुरू व्हायचा. तुम्हाला सांगतो, जुन्या आईचा मेकअप 1-1.5 मिनिटामध्ये व्हायचा. गळ्यामध्ये जाड मानेचं मंगळसूत्र घालायची, नाकामध्ये नथ घालायची, कपाळाला मेन असायचं, गोंधल्यासारखं दिसायचं. पूर्वी गोंदायचे, कारण मोबाईल नव्हते. बाजारात हरवला मुलगा, जत्रेत हरवला मुलगी, हरवली, असं हातावर वगैरे देवाचे वगैरे चित्र गोंदायचे. आताही गोंदतात. त्याला काय म्हणतात ते? टॅट्यू. टॅट्यू तुम्ही पाहिले का टॅट्यू? आता नवीन पिढीचे हे गळ्यापासून अशी पायापर्यंत सगळे टॅट्यू. म्हणजे घरच्यांना असं वाटतं हा हरवलेला बरा आहे. इतके टॅट्यू आहेत, सांगायला लाज वाटते हे माझा आहे. चांगली त्वचा घेऊन आलेला मुलगा एवढा बेसूर होईल याची सुद्धा आम्हाला जाणीव नसते. पण आता कालाय तस्मे नम ते सगळं आलेलं आहे. असं गोंधल्यासारखं चित्र असायचं, त्या कपाळावर मेन लावलेलं. मग आई मेन लावायची, कुंकवाचा करंडा असायचा, त्या तर्जनीनं कुंकू घ्यायची, कपाळाला लावायची. मातीच्या भिंतीमध्ये कुठंतरी आरशाचा तुकडा खोचलेला असायचा, त्यात फक्त कपाळ दिसायचं, संपूर्ण शरीर दिसेल असा आरसा पूर्वी नव्हता. माणसं एकमेकाचं सौंदर्य पाहायचे, स्वतःच्या मनामध्ये स्वतःचं सौंदर्य पाहायचं. आरसा आम्हाला कधी सौंदर्य दाखवत नव्हता. आई खाली वाकायची, त्या तुकड्यामध्ये पाहायची, फक्त कपाळ दिसायचं. पदर घ्यायची, जिभेच्या टोकामध्ये बुडवायची आणि असं छान वर्तुळ काढायची. तुम्हाला सांगतो, कधीही शाळेतनं गेलेली आई भूमिती शिकल्यासारखं असं ठसठशीत वर्तुळ काढायचं. तुम्हाला सांगतो, हे सौभाग्य पुसल्याशिवाय निघत नसायचं. ते शाश्वत होतं, कारण तो जुना काळ होता. आता टिकल्या आल्या, तुमची चूक नाही. माणसाचं जसं वर्तन बदललं तसं मेकअपचं साहित्यसुद्धा बदललं. आता बाहेर गेलेले हे आमचे घरी येतीलच याचा भरोसा राहिला नाही. त्यामुळे टिकली कधी गळून पडेल आणि हे कधी गायब होतील हे काही सांगता आले नाही. पूर्वी बाहेर गेलेला माणूस घरीच यायचा, म्हणून ते शाश्वत होतं. आता माणसाचं वर्तन बदललं, मेकअपचं साहित्यसुद्धा बदललं. आणि मग नऊवारी साडी आई घालायची. तुम्हाला सांगतो, ती काष्टी नऊवारी साडी, त्या साडीला सुद्धा 4-5 रंगाचे ठिगळं जोडलेले असायचे. आमची आजची आई किंवा ताई नवरात्रीला प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी घालते. आमची जुनी आई मात्र एकाच दिवशी नवरात्र साजरी करायची, अशी परिस्थिती होती. आणि मग अंगणामध्ये वासुदेव यायचा. वासुदेवाला ती धान्य वाढायची सुपामध्ये, त्याचं दर्शन घ्यायची. मग वासुदेव झोळीतले 4 दाणे काढायचा, दान पावलं म्हणून पुन्हा अंगणात टाकायचा. जसं तुम्ही मला धान्य वाढलं तशी तुमच्या घराची सुद्धा भरभराट होत राहो, असं तो वासुदेव सांगायचा. आजच्या पुढाऱ्यांनी खरं म्हणजे वासुदेवाकडून काहीतरी शिकलं पाहिजे. एवढं आपल्या झोळीत पडतंय, थोडं लोकांसाठी 4 दाणे टाकले पाहिजे त्या. पण आता हे कुणी सांगायचं हा फार मोठा प्रश्नच आहे. पण पूर्वी वासुदेवसुद्धा हे शिकून जायचा. बटरवाला पोऱ्या यायचा, ज्याच्या घरामध्ये जास्त मुलं त्या घरासमोर तो जास्त वेळ ओढत उभा राहायचा. बटर बटर. आणि मग बटरसाठी रडारड सुरू व्हायची. कोण देणार बटर? मग आजीच्या कुशीत शिरायचं. आजी तिचा खरबरीत हात चेहऱ्यावरून फिरवायची. कमरेला 4-5 रंगाच्या एखादी कापडी पिशवी असायची, त्या कप्प्यामध्ये हात घालायची. एक ढब्बू पैसा हातात द्यायची. धावत जायचं, एक खारं बटर घ्यायचं गोल, घरामध्ये यायचं. कप बशा नव्हत्या, थाळ्या होत्या. थाळ्यात चहा दिलेला असायचा, त्यात बटर टाकायचं. ते बटर अख्खा चहा शोषून घ्यायचं. मग 4-5 भावंडांनी त्या भोवती बसायचं. छान केक खाल्ल्यासारखं ते बटराचा आस्वाद घ्यायचा. आई सांगायची, आवरा, शाळेची घंटा होते. मग आमच्या आंघोळी व्हायच्या, शाळेत जायचा, मेकअप सुरू व्हायचा. पूर्वी कपडे फाटकेच होते, पण ते स्वतःचे होते. त्या काळात काय सरकार आयुक्त साहेब कपडे देत नव्हतं. आता सगळं म्हणजे आम्हाला लहान मुलांना कपडे आहेत, नाही का. आता न मागता दप्तर देणार आहेत यावर्षी. लाडक्या बहिणी आहेत. आमचे दाजी बहिणी आधी बँकेत हजर असतात, सकाळीच पैसे आले का विचारायला, नाही का. हे सगळं म्हणजे सरकारवर रेलून चाललेलं आहे. सध्या भारतामध्ये कोणी उपाशी मरू शकत नाही सरकारच्या निमित्तानं, अशी सध्या सगळी परिस्थिती आहे. पूर्वी स्वतः ते घ्यावं लागायचं. आमच्या आंघोळी व्हायच्या. शाळेत जाण्याचा ड्रेस काहींना आठवत असेल, खाकीचा अर्धा तुकडा, विजार, पांढरा शर्ट, विजारीत खोसायचा. आम्हाला शर्टिंगची हाऊस.
पट्टे नव्हते, बेल्ट नव्हते, करदुरावरून घ्यायचा. करदुरा ढिल्ला असेल, एखादी काडी घ्यायची, सातारीसारखी आवळायची, अशी कंबर फिट्ट होऊन जायचं. त्याला आम्ही पिळणी म्हणायचो, पिळणी. दुपारी जास्त जेवलो, पोट फुगलं की काडी पुन्हा ढिल्ली करायची. ॲडजस्टेबल बेल्ट. मग आई चेहऱ्याला पावडर लावायची, बाबड्या कसा गोरा दिसला पाहिजे, थपाथप पावडर लावायची, कधी बाबड्या गोरा दिसला नाही. मला वाटतं ते गिरणीतलं पीठच असावं. मग कपाळाला एक काळी तीट लावायची, गंध. गालाला तीट लावायची. कपाळाला का लावायची समजत होतं, आई गालाला तीट का लावायची बालपणी समजलं नाही, आता समजायला लागलं, पण आई नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे ज्या त्या वयामध्ये ज्या त्या गोष्टीसुद्धा आपल्याला समजल्या पाहिजे, म्हणजे आनंद आपल्याकडे धावून येतो. आणि मग ते सगळा मेकअप एकदा सुरू झाला की आई डोक्याला इतकं तेल लावायची, तुम्हाला सांगतो आमच्या दिवसभरात किती वादळ येऊ, एक केस उडायचा नाही. कंगव्याची तर गरजच नाही. एका बाजूनं तेलाच्या धारा पुसायच्या, दुसऱ्या बाजूनं नाक पुसायचं. आई दोन्ही हाताला काम देऊन टाकायची. माझा बाबड्या असा रिकामा राहायलाच नको. आणि मग शाळेत निघायचं, तुम्हाला सांगतो ते दप्तर म्हणजे काय, त्या खताच्या गोण्या असायच्या, सुफला युरियाच्या. आम्ही जणू त्याचे ब्रँड ॲम्बॅसिडर होतो. मग त्या गोण्या घ्यायच्या, त्यात एखादी पाटी, ती तेलकट झालेली, त्यावर कधी अक्षर उमटत नसायची. पण शिक्षण असं होतं, गुरुजींनी फळ्यावर लिहिलेलं मनावर पक्क उमटायचं, अशी शिक्षण पद्धती होती. मग एखादी पेन्सिल, एखादं फडकं दप्तर मारायचं पाठीवर, निघाले अशी रम्य पहाट. तुम्हाला सांगतो इतकं छान. आमच्या सगळ्याच्या आया तुळशीच्या समोर उभे राहून तुळशीला पाणी घालतायत, तरुण ताया अंगण झाडतायत, तरुण मुलं जागा दिसेल तिथं व्यायाम करतायत, उघड्या अंगाची माणसं त्या तांब्याच्या कळशा घेऊन देवाला पाणी वाहताना धावताना दिसतायत. आणि पूर्वीच्या काळी टॉयलेट नव्हते, त्यामुळं अनेक माणसं गाव कुसाला डबडे घेऊन धावताना दिसायची. म्हणजे पूर्वीच्या काळी सेपरेट मॉर्निंग वॉकला जाण्याची गरज नव्हती, जावंच लागायचं. एखादा वेगानं धावताना दिसला की समजून घ्यायचं, याच्या घरी रात्री चांगला बेत होता बुवा. म्हणजे गावातलं काही लपत सुद्धा नव्हतं, असं सगळं पारदर्शक आणि छान वातावरण होतं. आम्ही असे रमत गमत निघायचो. अशी ती पहाट तुम्हाला आठवत असेल. आता विचार करा, आपली पहाट कशी आहे. आपल्यापासून सर्वजण, मुलगा असो आपण असो, पहाटे उठल्याबरोबर आपण काय करतो, आपल्या उशाला मोबाईल असतो. मोबाईल आणि आपले डोळे एकाच वेळेस उघडले पाहिजे. आम्ही मोबाईल उघडतो, पडल्या पडल्या हातामध्ये घेतो, व्हॉट्सअप सुरू करतो. का? जगाची काळजी आहे. मी झोपल्यावर जगाचं काय झालं असेल. आता तू झोपला तिथंच जग चांगलं चाललं बाबा, काही बघू नको, तूच तेवढा उपद्रवी होता. आणि मग त्या पोस्ट, तुम्हाला सांगतो दबदबा सुरू होतो. माणसं रात्रभर झोपतच नाहीत, थोड्या वेळ जाग आली तरी व्यक्त होऊनच झोपतात. हा समाज प्रदूषित का झाला. पूर्वी व्यक्त कोणी व्हायचं. आमचे फ्रान्सिस सारखे महनीय माणसं होते, विचारवंत होते, लेखक होते, प्राध्यापक होते, विद्वान होते, अधिकारी होते. ज्यांच्याकडे विचार आहे त्यानं व्यक्त व्हायचं, म्हणून हा समाज सदृढ होता. आता व्यक्त कोण होतं, ज्याला अक्कल नाही, पण ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे ते माणसं व्यक्त व्हायला लागले आणि समाज प्रदूषित होत गेला. वैचारिक प्रदूषण वाढलं, धार्मिक प्रदूषण वाढलं, सामाजिक प्रदूषण वाढलं. कारण आता वाचत कोण नाही, सगळे व्यक्तच व्हायला लागले. भल्या मोठाल्या पोस्ट आम्ही वाचत नाही, पुढं पाठवून देतो, पोस्टमनगिरी करतो. वाच नाही तर नको वाचू. आपल्यालाही दिसली की वाचायची नाही, पुढं पाठवून द्यायची. एखादी छान कविता दिसली, कवीचं नाव काढून टाकायचं, आपलं पेस्ट करायचं, पुढं पाठवून द्यायचं. सेपरेट कविता लिहिण्याची गरज नाही. असंच ते पाहता 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 खाली खाली येत गेलं की गावातल्या अचानक एखाद्याचा फोटो येतो. काय, रात्री ही गेले, वाईट झालं. मग अंथरुणावर पडल्या पडल्या काय करायचं, भावपूर्ण श्रद्धांजली, 4-5 फुलं टाकून द्यायचे. आपल्याकडे भरपूर आहेत, 10-12 टाका, काय फरक पडत नाही. तसंच खाली खाली यायचं. दुसरा अचानक एखादा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस आहे, म्हणजे यांचा जन्म झाला, जगावर किती उपकार झाले. भगतसिंगानंतर हेच. मग वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वरचेच फुलं खाली टाकून द्यायचे. मेला तरी तेच, जन्म झाला तरी तेच. त्यात वेदना नाही, संवेदना नाही, असा आभासी दिवस सुरू होतो आणि माणसं दिवसभर त्या आभासी जगामध्ये वावरत राहतात. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही संध्याकाळी घरी गेल्यानंतर लहान मूल धावत यायचं, पप्पा आले, बाबा आले, बाबा आले, बाबा त्याला उचलून घ्यायचे. दिवसभर बापलेकाची भेट नसायची. आई पाहायची किती हा दिवसभरचा विरह. बाप पटापट पोराचे मुके घेतोय, पोरगं पटापट बापाचे मुके घेतोय. सुंदर दृश्य होतं. आता ते बदललं असं मी म्हणत नाही. पप्पा येतात, आपल्याला अनुभव असेल, पप्पा येतात, लहान मुलगा धावत जातो, पप्पा आले, पप्पा आले, पप्पा त्याला पटकन उचलून घेतात. हा त्यांच्या खिशातला मोबाईल घेतो, पळून जातो.
म्हणजे आता ज्या पप्पाच्या खिशात मोबाईल नाही त्याच्याकडं मुलंसुद्धा येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ती कोणी केली? ती आम्ही केली. नवीन मुलांना नावं ठेवण्यात अर्थ नाही. रात्री विषय झाला, मुलं बिघडले नाही, मुळं बिघडलेले आहेत. हे समजून घ्या. मुळं बिघडल्यामुळं मुलं बिघडायला लागले. तुम्ही मला सांगा, आपला मुलगा शाळेतून आल्यानंतर किती आई, किती घरातल्या आया त्या मुलाला जवळ घेतात, त्याला विचारतात, बाळ शाळेत काय झालं, तू चित्र काढलं, तुला मॅथचे सर काय म्हटले, इंग्रजीची काय परिस्थिती आहे, तू एखादी गोष्ट सांगितली, तू खेळलास, तू डबा खाल्लास. आल्याबरोबर नाही. बहुतेक कुटुंबात हे चित्र नाही. पप्पा उशिरा येतात, ते थकलेले असतात, त्यांचं मुलाकडं लक्ष नसतं. आणि तुमचं लहानपण तुम्ही अनुभवा. आपल्याला अपेक्षा असते की घरात आल्यानंतर आईनं मला जवळ घ्यावं, वडिलांनी मला जवळ घ्यावं. अहो, त्या लहान मुलांचा आनंद कशात सामावलेला आहे? ते तुम्हाला पैसे मागत नाही. शाळेतून आलेल्या पोराला तुम्ही फक्त 1 सेकंद कुशीत घ्या, ते पोरगं सगळा सीन त्याचा निघून जातो. हे आम्हाला कधी कळणार नाही, आम्हाला समजत. आम्ही आमच्या नादात असतो. संध्याकाळी 7 होत नाहीत, आमची आई टी व्ही पाहायला बसते. खेड्यापाड्यात तीच परिस्थिती आहे. 7च्या आत स्वयंपाक आटोपतात, टी व्ही पाहायला बसतात, सिरियल सुरू असतात. बरं, ते सिरियल तरी कसल्या आहेत? परदेशात जर आमच्या ते सिरियल पाहिल्या तर तिकडच्या स्त्रिया म्हणतील, भारतातल्या स्त्रियांना काय करावं? कायम छळ, कपट, कारस्थान. 4-5 जणी एकत्र येतात, एकीला घेरतात, तिचा कसा छळ करायचा. बरं, शेजारणींना काहीच कामं नसतात का? त्या पण येतात. सासू त्यांना चहा पाजते आणि या माझ्या सुनेचं काय करायचं हे सगळे मिळून ठरवतात. मला वाटतं सिरियलचा पाया याच्या पलीकडं नसतो. आणि मग आई ती सिरियल पाहत बसते, मुलगा जवळ येतो, मुलगी शेजारी येते. त्यांच्या मनावर काय परिणाम होतो आम्हाला माहीत नसतं. पप्पा येतात उशिरा. आता पूर्वी जर वडील घरी आले जर उशिरा, तर आई त्यांच्याकडे पाहून डोळे मोठे करायचे. का? एक संस्कृती होती, मुलांसमोर वडिलांना बोलायचं नाही, नुसतं शारीरिक खुणानं सांगायचं, आज एवढा उशीर का झाला. आता डोळे वगैरे मोठे होत नाही, आता काय बोललं जातं ते काय सांगायला नको. ती वेळ आपणच आणलेली आहे. पण पप्पा येतात, सोफ्यावर बसतात, चहाची गरज असते, कोणी चहा विचारत नाही. यांना वाटतं आलेले आहेत, कुठं जातील. पण यांच्याकडे पाहून हा चुकला एपिसोडमधला तर काय घ्या, हा प्रॉब्लेमच आहे. म्हणून हे कुठे जाणार आहेत, 4 दिवस फिरतील, इथंच येतील. कोणी त्यांच्याकडे पाहत नाही. आम्ही जेवायला सुद्धा टी व्ही समोर घेतो. सुसंवाद हरवला आहे. विसंवादापुरतं सुद्धा माणसं बोलत नाही. संवादच राहिला नाही. टी व्हीतले पात्र बोलतात, सगळे पाहत राहतात. जेवायला वाढलं जातं. 8:15ला नेमका तो शाहरुख येतो. मागं अक्षय कुमार यायचा, आता शाहरुख येतो. काय घेऊन येतो ते? हार्पिक घेऊन येतो. आणि मग ते प्रयोग सुरू होतो. ते भांड्यात कसं ओतायचं, भांडं कसं धुवायचं. माणसं जेवताना पाहतात. घरामध्ये आम्ही त्यामध्ये आहोत. नुसतं पाहत नाही, मम्मी पप्पांना सांगते, त्यानं फार स्वच्छ निघतं बरं का, उद्या घेऊन या, थोडी भाजी वाढू का तुम्हाला. पप्पा तर घाबरूनच जातात. त्यामुळं बहुतेक पप्पा बाहेरून जेवून काय येतात त्याचं ते कारण आहे की तुझं हार्पिकही नको आणि तू नको, मी आपलं बाहेरच जेवण करून येतो. अशी कुटुंब व्यवस्था जर असेल, तुम्ही मला सांगा, त्या लहान मुलाला जर वाटलं खेळावं, काय खेळेल? सोफ्यावर पप्पांचा मोबाईल आहे, बेडवर ताईचा आहे, ओट्यावर मम्मीचा आहे, ते मोबाईलच खेळेल. तुमच्याकडे पुस्तकं आहे, सोफ्यावर 4 पुस्तकं पडलेत, बेडवर 4 पुस्तकं पडलेत, आस्ताव्यस्त गोष्टीची पुस्तकं तुम्ही घरामध्ये टाकून द्या. तुम्हाला पैज लावून सांगतो, तुमचा मुलगा वाचायला शिकेल. कारण त्याला ज्यावेळेस वाटतं मी खेळावं, तो एखादं पुस्तक घेईल, त्यातील चित्र पाहिल, तो नकळत वाचायला सुरुवात करील आणि त्याला पुस्तकाची गोडी निर्माण होईल. पण पुस्तकं कोणी आणून द्यायचे? आमचे लहान मुलं दुकानात जाऊन आणतील, त्यांच्याकडे पैसे आहेत? नाही. 40-40 हजार रुपयाचे मोबाईल आहेत, लाखो रुपयाचे मोबाईल आहेत, भिंतीवर 2 लाखाचा LED आहे, पण घरात 50 रुपयाचं साधं पुस्तकसुद्धा नाही. मला वाटतं या घराला फक्त सुशिक्षित म्हणता येईल, सुसंस्कृत म्हणता येणार नाही. म्हणून प्रत्येक घरामध्ये आपल्या पुस्तकं पाहिजे. का नाही ठेवत आपण? लायब्ररी करा ना, काय बिघडतं? तुम्ही नका वाचू, मुलं तर वाचतील, केली पाहिजे. तुम्ही वकिलाचं चेंबर पाहिलं का? किती पुस्तकं असतात, ते काय सगळे त्यांनी वाचलेले असतात का? पण ते पाहून आरोपीला काय वाटतं? माणूस हुशार आहे, आपल्याला जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे. मिळतो की नाही पुढचा विषय आहे, पण तसे तर ठेवा. पाहणाऱ्याला माहीत आहे हे वाचत नाहीत, पण मुलं तर वाचतील, एखादं घेतील, चित्र पाहतील. हे सगळ्या संस्कार करण्याच्या गोष्टी आहेत. आणि आठवड्यातून एकदा मुलांचे दप्तरं त्यांच्या नकळत आपण तपासले पाहिजे. हे शाळेनं तपासले पाहिजे, हे पालकांनी तपासले पाहिजे. कारण आमच्या अहिल्यानगरमध्ये साहेब, मागच्या 2 महिन्यापूर्वी 8वीच्या मुलानं एका 10वीच्या मुलाचा खून केला. 4 दिवस चाकू त्याच्या दप्तरामध्ये होता.
त्याचं बदललेलं वर्तन आईवडिलांना दिसलं नाही का? शिक्षकांना दिसलं नाही का? मुलाचं दप्तर हे त्याच्या मनाचं प्रतिबिंब असतं. तुम्ही मुलीची वही पहा, छान चित्र दिसतील, अरे हिला चित्रकलेची आवड आहे, छान रांगोळी दिसेल, एखादं वाळलेलं पान दिसेल, याला निसर्गाची आवड आहे, हे त्याच्या मनाचं प्रतिबिंब आहे. सौंदर्य त्या दप्तरामध्ये उमटतं. चुकून एखादा स्क्रूड्रायव्हर दिसेल, तुम्ही मुलाला विचारा, कुठून आला, तुझ्याबरोबर कोण आहे, तुला कोणाची संगत आहे, तातडीनं शाळेत जा, टीचरला भेटा आणि त्याला सांगा याच्या दप्तरात या गोष्टी येतात कुठून. हे सगळं आपण जर लक्ष ठेवलं नाही तर आपलं भविष्य, आपल्या मुलांचं भविष्य नीट घडणार नाही आणि आपल्याला जो अपेक्षित आनंद आहे अपत्याकडून तो मिळणार नाही. पण आम्ही सध्या सगळे मार्क्सवादी झालेलो आहोत. रशियातला मार्क्सवाद संपला, आता भारतीय पालकाच्या मनामध्ये मार्क्सवाद निर्माण झालेला आहे. माझ्या मुलाला 90%, 95%, 99% पडले पाहिजे, त्याची क्षमता तुम्ही पहा. 5वीला किती होते, 6वीला किती होते. 5वीपासून जर 60च्या आसपास जर त्याला टक्केवारी असेल तर 10वीला तो अचानक, 12वीला अचानक 90च्या पुढे कसा जाईल, हे पालकानं समजून घेतलं पाहिजे. त्याच्या मनावर ताण पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पण आम्हाला प्रचंड अपेक्षा. तुम्हाला गंमत सांगतो, मध्यंतरी 10वीचा निकाल लागला मागच्या वर्षी. मला समजलं आमचा एक मित्र खूप रडतोय का, मुलाला कमी मार्क्स पडले. आम्ही घरी गेलो त्याच्या सांत्वनाला. आता ही नवीन जागा झाली सांत्वनाची, फक्त फळं वगैरे न्यायचे नाही एवढाच विषय आहे. रडत होता, गेलो, त्याची पत्नी रडत होती, मुलगा समोर बसलेला, डोळे पुसतायत दोघे. आता मुलाला समजलं हे सगळे आपल्यासाठी येत आहेत, व्हिजिटर्स जे येत आहेत ते आपल्या कर्तबगारीमुळे येत आहेत, आपणही थोडंसं रडलं पाहिजे. ते खाली मान घालून खोटं खोटं रडत होतं. आता मला वाटलं इथं परिस्थिती गंभीर आहे. आता किती नाही म्हटलं तरी आपण कुणाच्या घरी गेल्यानंतर एक सूक्ष्म अपेक्षा आपल्याला असते की आपण बसावं आणि त्याचा मोबदला म्हणून निदान एखादा चहा आपल्याला मिळावा. आपण किती नाही म्हटलं तरी ते मनामध्ये कुठंतरी ती खोलवर अपेक्षा असते, ती आमच्याही होते. पण आता परिस्थिती वाईट होती. म्हटलं परिस्थिती गंभीर आहे, इथं चहा वगैरे काय मिळणार नाही, आपण 1-2 शब्द याच्याशी बोलावे आणि जावं. पण माझ्या मनात एक कल्पना आली. मी त्याच्या कानात एक वाक्य बोललो, त्यानं पटकन डोळे पुसले. पत्नीला म्हटलं डोळे पुस, रडायचं नाही, चल चहा ठेव. झक्कपैकी चहा झाला. बाहेर आलो. मित्र म्हटले काय बोलला त्याच्या कानात. म्हटलं मी त्या वडिलांच्या कानात एवढंच बोललो की बाबा कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. आईबापाच्या डोक्यात काय नाही, पोराच्या डोक्यात कुठून येणार आहे. पण आम्हाला प्रचंड अपेक्षा आहे. सुदैव मुलं आम्हाला आमचं मार्कशीट मागत नाही, नाही तर काय होईल. त्यामुळे याची थोडीशी काळजी आपण घेतली पाहिजे. पण ही शिक्षण व्यवस्था सध्या अशी आहे, आम्हाला आनंद देणारी आहे का. आपल्या बहुतेकांची मुलं चांगल्या शाळेत असतील. सर मराठी शाळांची तुम्ही शिक्षक होतात, महाराष्ट्रातली अवस्था अशी आहे, शाळा बंद पडायला लागल्या. कारण साहेब गुरुजींना इतर कामं खूप आहेत, जनगणना आहे, निवडणूक आहे, सर्वे आहे, असं म्हणतात. गुरुजी सगळ्यात प्रामाणिक आहे असा सरकारचा गैरसमज आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांच्यावर देतात, त्यांना शिकवायलासुद्धा वेळ नाही. पूर्वी शिक्षक पूर्ण वेळ विद्यार्थ्यांसमोर असायचा म्हणून विद्यार्थी शिकवायचे. आता शिक्षकांना सिलेबस पूर्ण करता येत नाही, मुलांसमोर राहण्याची सोय नाही. एक साहेब ज्यावेळेस वर्गात गेले, वर्ग सुरू होता, सुदैवानं गुरुजी होते. त्यांनी गुरुजींना सांगितलं सगळ्यात हुशार मुलगा उभा करा. केला. साहेबांनी त्याला विचारलं साती किती, तो म्हटला 35. साहेब म्हटले सगळ्यात हुशार, गुरुजी म्हटले हाच आहे. म्हणे कसं काय, म्हणे बाकी सारे 35च्या आतच म्हणतात, हा निदान 49 पर्यंत आलाय. आणि जसं तुम्ही आम्हाला शिकवायला वेळ द्याल तसं आम्ही याला 49 पर्यंत आणणार. ही परिस्थिती आहे मुलांची. कसे मुलं घडायचे प्रश्न आहे. आता तो नोंद वही नावाचा एक प्रकार आलेला आहे. 7वी 8वी पर्यंत ती आहे, नोंद करायची शिक्षकाने. हा मुलगा चांगली पद्धत आहे ती. मुलाच्या कलागुणांना वाव द्यायचं, व्यक्तिमत्व त्याचं प्रतिबिंबित झालं पाहिजे. शिक्षकांनी नोंद करायची, हा मुलगा चांगलं क्रिकेट खेळतो, ही मुलगी चांगलं चित्र काढते. पण प्रशासनाचा आदेश आहे शक्यतो नकारात्मक नोंद करायची नाही. का, मुलाच्या बालमनावर परिणाम होतो. सरकारला आता मुलांची फार काळजी आहे, त्यांच्या बालमनाची काळजी आहे. मारायचं नाही, मारलं की तुरुंगात जा. मागच्या महिन्यात तर मी बातमी वाचली, आता नवीन शिक्षण तज्ज्ञाचं म्हणणं आहे मारणं तर सोडा, मुलांकडे पाहून डोळेसुद्धा मोठे करायचे नाही, शिक्षकांनी हातवारे करायचे नाही, त्यांच्यावर परिणाम होतो. मला 2-3 शिक्षकांनी विचारलं आता शिकवायचं कसं. म्हटलं एक काम करा, वर्गाच्या बाहेर या, दरवाजा लावा, खिडकीतून शिकवा. मुलाला 19चा पाढा आला नाही, तुम्हीच गाजावर डोकं आपटून घ्या. त्यांच्यापर्यंत जाऊ नका. त्यांच्यापर्यंत गेले की गाजाड गेले समजा.
त्याच्यापेक्षा सगळ्यात सुरक्षित सध्या हेच आहे. लांबून त्यांना शिकवा. सगळे नवसानं झालेले आहेत. 2000 नंतरची सगळी पिढी नवसानं झालेली आहे. आधीचं कोणी नवसानं झालेलं नाही. इतके आमचे सगळे छकुले बबडे सध्या आहेत. त्यांना मारायचं नाही. आणि मग ती नोंद अशी सकारात्मक करायची, वाईट करायची नाही. एकदा एका वर्गात अशी गंमत झाली. एका मुलानं दुसऱ्याची कंपास पेटी चोरली. गुरुजींनी ते पाहिलं. याची नोंद कशी करायची? हा चोर होणार आहे, लिहिता येणार नाही, याच्या बालमनावर परिणाम होईल. बरं बालमन जाऊ द्या, याच्या बापाच्या मनावर काय परिणाम, त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल? मग त्यांनी हेडमास्तरांना विचारलं, असाच झालेला आहे, काय नोंद करू? नंतर अशी करता येणार नाही. हेडमास्तर म्हटले, तुमचा वर्ग आहे, तुम्ही पाहून घ्या, काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे. ज्याचे कामं त्याने केले पाहिजे. मग गुरुजी वर्गात आले. त्यांनी शांतपणे त्या मुलाची सकारात्मक नोंद केली. या मुलाला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. सकारात्मक नोंद आहे. आता हीच नोंद वही जर 8वीच्या मॅडमकडे गेली आणि त्यांनी ते वाचलं आणि त्यांना जर वाटलं या मुलाच्या या छंदाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तर त्यांची परसुद्धा जागेवर राहणार नाही अशी परिस्थिती आहे. असं ते सगळं शिक्षण घेत घेत आमची पोरं माध्यमिकला येतात. माध्यमिकचं वय संस्कारशील असतं. जयवंत दळवी असं सांगून गेले, माणसाच्या 16व्या वर्षापर्यंत त्याच्या मनावर जे परिणाम होतात ते त्याला पुढे जीवनभर पुरतात. म्हणून 16 वर्षापर्यंत जे परिणाम होतात ते माध्यमिकमध्ये होतात. पण आज आमचा अभ्यासक्रम आणि बाहेर घडणाऱ्या घटना यामध्ये प्रचंड तफावत आहे. तुम्हाला सांगतो, 9वीच्या एखाद्या नागरिकशास्त्राच्या सरांनी जर एखाद्या मुलाला उभं करून विचारलं, बाळ राष्ट्रपती राजवट कधी लागते, आणि तो म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते, तर काय करायचं? प्रश्नच आहे. सर म्हणतील चूक आहे. तो म्हणाल, सर टी व्ही पाहता की नाही? अहो रात्रीच पळाले, पहाटे आले, शपथविधी झाला. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये 6 तासासाठी राष्ट्रपती राजवट लागलेली आहे, पण त्याचा उल्लेख कुठल्याही पुस्तकात नाही. हे असं बाहेरचं जग आहे. आमचे शिक्षक सांगतात, मॅडम सांगतात, 18 वर्ष पूर्ण झालं की मतदानाचा हक्क प्राप्त होतो. ते लहान पोरगं घरी येतं, मतदानाच्या दिवशी सुट्टी असते, त्याचं वडिलांकडे लक्ष असतं, हे मतदानाला जातील, आता जातील, मग जातील. 5 वाजले तरी वडील मतदानाला जात नाही. मुलाच्या मनात शंका येते, 18 पूर्ण व्हायला यांना काही मिनटं बाकी असावेत. मग खरं मतदान तर 5 नंतर सुरू होतं. एखादी गाडी येते, वडिलांच्या हातात काहीतरी देते. घरासमोर 2 गाड्या उभा असताना आपले वडील मोफतच्या गाडीत बसून मतदानाला जातात. साहेब, या विधानसभेमध्ये 73 लाख मतदान या महाराष्ट्रामध्ये 6 वाजल्यानंतर झालेलं आहे. 6 वाजल्यानंतर ही आमची लोकशाही आहे. दिवस मावळल्यानंतर मतदान होतं, म्हणजे हे लोकशाही मावळण्याचे लक्षण आहे. परंतु याकडं कुणाचं लक्ष नाही. कुणी बोलायचं नाही, कारण सध्या कुणीही बोलायचं नाही. असं तोंडावर बोट आहे. आता पुढं मतदानाचं मला वाटतं चिन्हसुद्धा असंच येईल, तोंडावर बोट. कुणी काही बोलायचं नाही, सगळं तुम्ही पाहत राहा. अशी सगळ्या गंमत असताना मला वाटतं फ्रान्सिस याविषयी खूप बोलायचे. त्यांनी अनेक बंड केले, झाडांसाठी युद्ध केलं, हे आम्ही वाचलेलं आहे. अशा बोलणाऱ्या विचारवंतांची सध्या फार गरज आहे. पण ते असं होत नाही, कारण जर बोललं तर आम्हाला पुरस्कार मिळणार नाही, आम्हाला कोणत्या कमिटीवर घेणार नाही. म्हणून सरकारच्या विरोधात आम्हाला जायचं नाही. विनाकारण बंडाची भाषा करायची नाही. पत्नी सांगेल बाकीचे लेखक कवी कसं शांत लिहितात, तुम्हाला एवढं बंड करायचं काय गरज आहे? करायचं तर इथं एखादी कथा लिहा, त्यातल्या नायकाला बंड करायला सांगा. तुम्ही कुठं निघाले? आपल्याला प्रपंच आहे, संसार आहे. त्यामुळं प्रत्यक्षात सध्या विचारवंत असे गप्प आहेत. आणि अशा या प्रदूषित काळामध्ये आमचं शिक्षण, आमचे मुलं महाविद्यालयामध्ये जातात, कॉलेजमध्ये अशी परिस्थिती आहे. ॲडमिशन घेतात, प्राध्यापकांना सांगतात, कोणी प्राध्यापक असेल तर त्यांना माहिती की मी तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो, कॉलेजला येणार नाही, कोचिंग क्लासेसला जाईल, जमेल का? माझी हजेरी लावावी लागेल. बरं, सरांचा इलाज नसतो, कारण स्वतःचं पद जर टिकवायचं असेल तर तेवढा पट आवश्यक असतो, तेवढी स्ट्रेंथ आवश्यक असते. बाबा नको येऊ, पण ॲडमिशन तरी आमच्याकडे घे. म्हणजे पूर्वीच्या काळी विद्यार्थ्याचं भवितव्य हे शिक्षकाच्या हाती होतं, आता शिक्षकाचं भवितव्य विद्यार्थ्याच्या हाती आहे. कारण तेवढे मुलं जर ॲडमिशन घेतलं नाही तर हे वसईतून उडून डायरेक्ट ठाण्याला जातील, तिथून आंबेजोगाईला जातील. जर जागाच नसतील तर काय करायचं? असं सगळं महाविद्यालयीन शिक्षणामध्ये सुरू आहे. बरं, गंमत अशी आहे, आता किती मार्क्स पडल्यानंतर मुलाला कुठल्या साईडला घालायचं? 55% पडले. प्रत्येक पालकाला अपेक्षा आहे माझा मुलगा डॉक्टर व्हावा. कोरोनानंतर ती अपेक्षा जास्त वाढलेली आहे. ती का सांगायला नको? समाजाची सेवा करायची आहे. आता कोरोना काहींनी भोगला, काहींनी उपभोगला, त्यामुळं आपल्या मुलाला तो उपभोगायला मिळावा अशी एखादी महामारी पुढे येऊन, म्हणून तो डॉक्टर व्हावा. आणि 55% डॉक्टर होण्याची परिस्थिती आज आहे. कारण तसे कॉलेजेस आहेत. 55 लाखाची बॅग घ्यायची,
55% पोरगं घ्यायचं, पोरासहित बॅग ठेवून घेतात, डॉक्टर झाला सांगता. 5-6 वर्षांनी हा 55% डॉक्टर बाहेर येतो. तुम्ही मला सांगा, इतके कमी मार्क्स असणारे माणसं अशा जबाबदार पदावर असावेत का? हा देशद्रोह आहे. तुम्ही म्हणाल अजिबात नसावे. माझे त्याचे उलटं मत आहे. खूप कमी मार्क्सवाले डॉक्टर व्हावेत, त्याशिवाय या देशाची लोकसंख्या कमी होणार नाही. तुम्हाला सांगतो, अजून 5-6 वर्षानं ते होणार आहे. आणि हे डॉक्टर ज्यावेळेस बाहेर येतील, माझ्या डोळ्यासमोर चित्र येतं. कोणी डॉक्टर असेल तर माफ करा, ते मेरिटचे असतील, पण 50-55 हे डॉक्टर अजून 5-6, 7, 8 वर्षानं इतके बाहेर पडतील, या समाजाच्या आरोग्याचं काय होईल? हा फार मोठा प्रश्न आहे. एक पेशंट ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये गेलं, त्यानं पाहिलं ऑपरेशन थिएटरमध्ये कोपऱ्यामध्ये हार पडलेला आहे. ते घाबरलं. डॉक्टरांना त्यानं विचारलं, डॉक्टर साहेब ऑपरेशन थिएटरमध्ये हार कशाला? डॉक्टर म्हटले, माझं पहिलंच ऑपरेशन आहे. ऑपरेशन सक्सेस झालं तर हा हार मला. वाया जाणार नाही, अशी परिस्थिती आहे. सगळीकडे हेच आहे. 2 मित्र ज्यावेळेस रस्त्यानं चालले, एक मोठ्यानं ओरडला, सारख्या बहिणी येत आहेत समोरून जुळ्या, सारखे केस, सारखा रंग. मित्र म्हटला, ती एकच मुलगी आहे, 2 नाही. तो म्हटला 2 आहेत, जुळ्या आहेत. तो म्हटला, अरे बाबा एकच आहे, या वयात असं होत असतं, चल पुढे. म्हणे, तुझा प्रॉब्लेम नाही, चल. पुढे जातात. हा पुन्हा मोठ्यानं ओरडतो, आता वयाचा कुठं संबंध आहे? म्हणे, काय झालं? 2 म्हशी येत आहेत, सारखे शिंग, सारखा रंग. तो म्हणे, अरे एकच म्हैस आहे. म्हणे, अरे 2 आहेत, माझ्याकडे बघ, तू सुद्धा 2-2. तुझा प्रॉब्लेम झाला, तुझा सेंटर सरकला. आपण डॉक्टरांकडे जाऊ. 7-8 वर्षानंतरची गोष्ट आहे. काय कल्पना करा. मग डोळ्यांचे डॉक्टर बसलेले असतात एकटेच, दोघे समोर जातात. हा गेल्यावर मोठ्यानं ओरडतो, डॉक्टर तुम्ही सुद्धा 2-2. डॉक्टर म्हणतात, मी एकटाच आहे, बसा खाली. काय भानगड आहे, मला नीट सांगा. याचा मित्र शेजारी बसलेला, दोघंच बसलेले. हा सांगतो, डॉक्टर मागापासून याला काय झालं समजत नाही, याला प्रत्येक प्रतिमा 2-2 दिसते. डॉक्टर म्हणतात, किरकोळ प्रॉब्लेम आहे, पण याच्यासाठी तुम्ही चौघं कशाला आले? म्हणे, हे असं होणार आहे. म्हणून तुम्हाला जुना काळ आठवत असेल, जुने डॉक्टर्स आठवत असतील. आमच्या गावात एकच डॉक्टर होते, डॉक्टर बेंदूरकर म्हणून. आणि मला चांगलं आठवतं, माडीवर त्यांचा दवाखाना होता, खाली ते राहायचे, जिन्यावर पाटी होती. डॉक्टर बेंदूरकर, दवाखाना, वर जाण्याचा रस्ता. त्यामुळे वर गेलेलं पेशंट खाली येईलच याचा भरोसा नसायचा. तरी आमचं गाव जिवंत राहिलं, कारण त्या काळात कोणाच्याही पांढऱ्या पेशी मरत नव्हत्या. पांढऱ्या पेशीच नव्हत्या आमच्या शरीरामध्ये. आता चेक केलं की पेशी मारतात, कारण पेशी निर्माण करणारे औषधं आले. सरकारी दवाखाने होते. मला आजीनं एकदा दवाखान्यात नेलं, 4-5 पेशंट उभे होते, प्रत्येकाला आजार वेगळा, पण डॉक्टर त्याला जवळ बोलवायचे, हात लावत नसायचे. सरकारी डॉक्टरांचं एक कौतुक केलं पाहिजे, हात न लावता ते ओळखतात ताप किती आहे, हृदयाचं याचं काय भानगड आहे, दुरूनच ओळखतात ते. आणि मग काय आजार आहे, अमुक आहे. मग टेबलावर एक बरणी ठेवलेली होती, त्या बरणीमध्ये पांढऱ्या रंगाच्या मोठ्याल्या गोळ्या होत्या. तुम्हाला सांगतो, त्या गोळीच्या आकाराचा आणि घशाच्या आकाराचा काही संबंध नव्हता. म्हणजे माणूस आजारातून वाचेल पण गोळी गुंतून मरतो की काय, एवढ्याल्या गोळ्या त्यामध्ये होत्या. मग ते अशी मूठ भरून गोळ्या द्यायचे, धर या खा. घरूनच काचेची बाटली न्यायची औषधाला, ड्रम असायचे भरलेले लाल औषधाचे, भाडकन ती बाटली भरून द्यायची. पेशंट म्हणायचे, डॉक्टर किती चमचे? काय नाही, ड्रम भरलेले आहेत, पेत राहा, प्रॉब्लेम नाही. ते काय एक्सपायरच होणार आहे, पे. अहो त्याच गोळ्या, तेच औषध, ते माणसं 8-10 दिवसानं गावामध्ये ठणठणीत फिरताना दिसायचे. त्याचं कारण त्याच्या मनामध्ये एक असायचं, डॉक्टरांनी मला हात लावला म्हणून मी बरा झालो. सगळं सेंद्रिय होतं, सेंद्रियत्व होतं, म्हणून माणसं निरोगी राहायचे, आनंदी राहायचे. म्हणून हा निरोगी राहण्याचा काळ जर दूर करायचा असेल तर आपल्या मुलांमध्ये काय क्षमता आहे ते आपण ओळखावं आणि त्या पद्धतीनं त्याला वागवावं. प्रत्येकाकडून फार मोठी अपेक्षा धरू नका. मला वाटतं नापास मुलांची गोष्ट नावाचं एक पुस्तक आहे अरुण शेवतेंचं. नापास झालेली मुलंसुद्धा, म्हणजे त्यासाठी नापास व्हावं असं मी म्हणत नाही, परंतु मार्क्स पडले, खूप मार्क्स पडले म्हणजे हा जगण्यामध्ये यशस्वी झाला, हे कुणाच्या पालकाच्या डोक्यात असेल तर काढून टाका. आणि दुसरं, मुलांचं बालपण हरू देऊ नका. 6 वर्षापर्यंत त्याला खेळू द्या. 2 वर्षाच्या मुलाला कुठं क्लास असतात? त्याचं सगळं बालपण तुम्ही करपून टाकता आणि ते मला वाटतं तुमच्यासाठी टाकता. तुम्हाला मोकळं राहायचं असतं म्हणून तुम्ही त्याला क्लासमध्ये टाकता, बाहेर पाठवता. 6 वर्षापर्यंत कुठं बाहेर पाठवू नका. त्याला खेळू द्या, मातीत खेळू द्या, पडू द्या, त्याला एखादी जखम होऊ द्या. रक्त लाल असतं हे विज्ञानानं शिकवण्याची गरज नाही, त्याला एकदा समजू द्या. त्याला स्वतःचा खर्चटू द्या, झाडावर चढण्याचा प्रयत्न केला, करू द्या, पडू द्या, काही फरक पडत नाही. या सगळ्या गोष्टीचा अनुभव त्याला घेऊ द्या. आम्ही इतके पिठाचे गोळे करून ठेवलेले आहेत,
लाडानं, नाजूक पद्धतीनं. खेड्यातले मुलं मुली आमच्या मोबाईल घेऊन शाळेत येतात. काय येतात? आईनं सांगितलं शाळेत गेल्यावर फोन कर, तू पोहोचली म्हणून. आता ती आई ज्यावेळेस शाळेवर पोहोचायची, मोबाईल होता का नव्हता, ती पोहोचतच होती. हे विनाकारण जे लाड आहेत याचा परिणाम फार वेगळा व्हायला लागला. आणि आमचे तरुण मुलं मुली त्या आभासी जगामध्ये इतके ओढले गेलेले आहेत. तुम्हाला सांगतो, सगळ्यांचे फेसबुक अकाउंट आहेत, तोंडाला फेस येऊस तर फेसबुक खेळतात. काही तुम्हाला सांगतो खोटे चेहरे टाकतात. आपला चेहरा चांगला नसेल, सुंदर चेहरा टाकायचा, मग फ्रेंड रिक्वेस्ट जास्त येतात. प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते कधी कधी. आणि आम्हाला जागतिक चिंतेची सवय लागली त्या फेसबुकमुळं. आमच्या एखाद्या स्त्रीनं जर सहज फेसबुकवर फोटो टाकला आणि खाली जर असं लिहिलं, मला सर्दी झाली, तुम्ही टाकून बघा गंमत. फोटो टाकायचा आणि खाली एकच ओळ यायची, मला सर्दी झाली. तासाभरात तुम्हाला जगभरातून हजारो कमेंट्स येतील पुरुषांचे. ओळख नसताना, संबंध नसताना सल्ले. मॅडम अमुक गोळी घ्या, मॅडम याची वाफ घ्या, त्याचा काढा प्या. आणि याची बायको घरात शिंकत फिरते, हा तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. अरे तिला एखादी गोळी आणून दे ना, तू आजारी पडला तर ती येणार आहे धावून का फेसबुकमधली बाई येणार आहे? पण आम्हाला ही जागतिक चिंतेची सवय आहे, ही वाईट आहे. मला वाटतं इंस्टाग्राम आमच्या तरुण मुलामुलींच्या आहे, ते पालक नसलेलं वधूवर सूचक मंडळच आहे. आता पालकांची गरजच नाही, मुलामुलींच्या तिकडंच ओळखी होतात. ते परराज्यातले मुलं आपल्या महाराष्ट्रातल्या मुलींना फसवतात, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, खोटे प्रोफाईल पाठवतात. मी अमुक आहे, मी डॉक्टर आहे, मी अधिकारी आहे. आमच्या मुली फसतात, तिकडं जातात. तिकडे गेल्यावर समजतं हा गँगस्टर आहे. 60-70 मुलींचे गुन्हे महाराष्ट्रामध्ये 2025 साली नोंदले गेलेले आहेत. परराज्यामध्ये फसून गेल्या त्या नुसत्या प्रोफाईलवर विश्वास ठेवून. म्हणून आमच्या मुलामुलींना मोबाईल साक्षर करणं, त्यामधल्या फसवाफसवीपासून दूर ठेवायला आपण जर सक्षम असू, मोबाईल वापरू नका असं मी म्हणत नाही. आता मुलांना काय सांगता, जर तुम्हाला सांगतो 8 दिवस जर या महाराष्ट्रातलं नेट बंद पडलं ना, किती माणसं मरतील? 10-20 लाख माणसं मरतील, बाकीचे बेशुद्ध पडतील. मग ते कांदा हुंगायला द्यायची त्याऐवजी मोबाईल हुंगायला द्यावा लागेल. झालं नेट सुरू, बाबा उठ ऐकतात. ही अशी परिस्थिती आहे. आम्ही सगळे त्यामध्ये एवढे गुंतलेलो आहोत. म्हणून आता शिक्षणसुद्धा त्यातून द्यायचं, म्हणून आम्ही यूट्यूब चॅनल सुरू केले. नाही आमचं ऐकायला मुलं समोर आहेत, त्यातून तरी ऐकतील म्हणून त्यात ते ऐकायला लागतं. मुलं ऐकतात, स्मार्ट आहेत, चांगले आहेत, थोडंसं लक्ष. म्हणून आईनं मुलीचं मित्र व्हावं, वडिलांनी मुलाचं मित्र व्हावं, त्यांना विश्वासात घ्यावं आणि त्यांच्यावर संस्कार करत करत त्यांना मिळणारा आनंद आपल्यालासुद्धा मिळणार आहे याची आपण काळजी घ्यावी. आता काही जण असं म्हणतील, फक्त मुलांवरच आनंद आहे का? मला आनंद कुठं आहे? आजूबाजूला आनंद आहे का? आहे, सर्वत्र आनंद आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही आता 3 मजले चढून वर आले, हा आनंद आहे. तुम्ही निरोगी आहात, आज सिद्ध झालं. आम्ही 3 जिने चढू शकतो, आम्ही निरोगी आहोत, चांगली गोष्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टीत. आता तुम्ही सकाळी फिरायला बाहेर पडता का? मॉर्निंग वॉकला? आज आम्ही गेलो होतो, अनेक माणसं मला दिसले. तुम्ही पडत असाल बाहेर, तुम्हाला एक विनंती करतो, पहाटे फिरायला जाताना चेहरा प्रसन्न ठेवा. का ठेवा? तुमच्यासाठी नको, तो पाहणारे अनेक जण आहेत. आणि दिवसभरात त्याच्या आयुष्यामध्ये जर काही वाईट घटना घडली तर तो सांगतो मी याचा चेहरा पाहिला होता. म्हणून आनंदी राहा. पुढचा आनंदी नसेल त्याला सांगा, थोडं हसत जा, कमी रस्ता बदलू, जरा प्रसन्न राहा. अहो फुलं फुललेले आहेत, असा थंड वारा वाहतोय, किती छान आहे. काही माणसं कुत्री घेऊन फिरतात. आता आपल्याला कुत्रं नाही याचं वाईट वाटून घ्यायचं काय? काही वाईट वाटून घेऊ ना. कधी कधी कुत्रा दांडगा असतो, तो लुकडा असतो, कुत्रं त्याला घेऊन फिरतं. मग मनातल्या मनात हसायचं, काय गंमत आहे बा, कुत्रं त्याला घेऊन फिरतंय. आता आपल्याला नाही म्हटल्यावर हा आनंद मिळवावाच लागेल ना. गंमत आहे. रस्त्यानं एखादं जोडपं चाललेलं असतं, तुम्ही मनातली मनात अभ्यास करा, यांचं लग्न होऊन किती वर्ष झाले असतील. ते जर खूप गप्पा मारतायत, टाळ्या देत आहेत, खांद्यावर असे चापट्या मारतायत, ओळखून घ्यायचं 1-2 वर्ष झाले यांचं लग्न होऊन. थोडे तुटक दिसले, 5-6 वर्ष झाले. अर्धा किलोमीटर दिसले, 20 वर्ष होऊन गेले. तो सांगतो आता हिच्याशी काय बोलायचं आहे. तो असा ताड चालतो आणि ती म्हणते आमचे हे पुढे गेलेत, कायमचे गेले तरी चालेल. हे 20 वर्षाचं जोड. आणि ते जर पुन्हा एकत्र दिसले तर ओळखून घ्यायचं 40 वर्ष होऊन गेले. दोघांनाही समजलं आपल्याला एकमेकाशिवाय कोणी नाही. माझा आहे हे मनातल्या मनात. तुम्हाला गंमत सांगतो, एकदा मी पहाटे फिरायला बाहेर पडलो. कार्यक्रमामुळं फारसं सातत्य नाही. जे माणसं आधीमध्ये फिरतात ते फार वेगानं फिरतात. त्यांना असं वाटतं की ते तसा आव आणतात फिरायचा. मी असा ताड चाललेलो होतो. पहाड झालेली धुसर अंधार होता, नीटसं दिसत नव्हतं. आणि असं चालता चालता कोणीतरी स्त्री, आता इकडं ते तसं कॉमन आहे पण आमच्याकडं फार तसं ते आश्चर्यकारक आहे. मी असं चालताना कोणीतरी स्त्री माझ्याजवळून गेली आणि मला म्हटली गुड मॉर्निंग. आता विचार करा, पहाटेच्या वेळेस
एखादी स्त्री जवळून गेली आणि गुड मॉर्निंग म्हटली, आपण काय करू? पुरुषांनी सांगा काय करू? आता तुम्ही सांगणार नाही यांच्यामुळं, पण आपण म्हटलं पाहिजे. आपणही म्हणायचं गुड मॉर्निंग. मी म्हटलं गुड मॉर्निंग, आनंद वाटला. भल्या पहाटे कोणीतरी गुड मॉर्निंग म्हटलं, घरी आलो. आता असा चेहरा लपत नाही. लपवायचा प्रयत्न केला तर तो अजून दिसतो. बायकोपासून अजिबातच नाही. तिनं म्हटलं आज जरा आनंदी दिसताय. म्हटलं नाही तसं काय नाही, काहीतरी झालं म्हणे, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घडलंय, गालात हसतायत, काय झालं सांगा, माझे इतकं कोण ओळखल? म्हटलं काही नाही ग. नाही सांगा. म्हटलं काय नाही, मी असं चाललो होतो, कोणीतरी स्त्री माझ्या जवळून गेली, मला म्हटली गुड मॉर्निंग. ती म्हटली मीच होते. तुम्हाला सांगतो लगेच चेहरा पडला बुवा. आता ती म्हटली हा कुठला आनंद आहे? पत्नी म्हटल्यावर दुःख, परस्त्री म्हटल्यावर आनंद. आपली मनोभूमिकाच अशी आहे भारतीय समाजाची, आम्हाला दूरदृष्टीची सवय आहे वेगळ्या अर्थानं, त्यामुळे आम्ही दुःखी होतो. आमच्या निकट भरपूर सुख आहे. ती विहिरीजवळचा वाफा कोरडा, अशी जी एक जुनी म्हण आहे, विहिरीजवळचा वाफाच कोरडा राहतो, आम्ही सगळ्या वाफ्यांना पाणी घालतो. तसं घरामध्ये नाते पहा. आपण आजारी पडलो, आपली पत्नी आपल्या आईचं काम करते, आपल्या मुलीची भूमिका घेते, आपली सेवा करते. ती आजारी पडली, आपण तिच्या वडिलाची भूमिका पार पडतो, पतीची पार पाडतो, मुलाची पार पडतो, पण तिची सेवा करतो. हे जे नाते आहेत ना, यामध्ये प्रचंड आनंद आहे. अहो, आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर त्या वेटरला आणि मालकाला तोंड भरून काय भाजी होती, वा वा. पत्नीला म्हणता कधी तसं? नाही म्हणत. घरामध्ये ती बिचारी माऊली राब राबली, आपल्याला येऊस तर तिनं आता कसा कसा गॅस मिळवला, स्वयंपाक केला, आणि तिला तुम्ही एवढं सुद्धा म्हणू शकत नाही की भाजी छान आहे, आज सगळं मस्त छान असं जमून आलंय वगैरे. नाही, तुम्हाला ती गंमत माहीत असेल, तो विनोद माहीत असेल. तो पती सांगतो तिला की आज स्वयंपाक माझ्या आईनं केलायला दिसतोय भाजी वगैरे. ते म्हणे कसं काय? म्हणे नाही, रोज काळा केस सापडतो, आज पांढरा सापडला. नाही, असं निदान एवढं तरी बोला ना. तर या सगळ्या गमतीचे विषय आमच्या घरामध्ये पाहिजे. आम्ही ते करत नाही, कारण आम्हाला दुःख देखणं करायची सवय आहे. आम्हाला व्यायाम तर करायचा आहे. आता अनेक माणसं योगा करतात, योगा केला पाहिजे. योगासनं ही आपल्या भारतीय समाजाला मिळालेली देणगी आहे. एकानं दुसऱ्याला विचारलं, तू योगासनं करतो? करतो. काय करायचं योगासनं करून? ते म्हणे काय करायचं? अरे आपलं वय वाढतं, आयुष्य वाढतं योगासनं केल्यानं. ते म्हणे वाढलेल्या आयुष्याचं काय करायचं? ते म्हटलं योगासनं करायचं. असं काही करू नका. जगण्यासाठी योगासनं करा, का जगण्यासाठी योगासनं, योगासनासाठी जगणं, हे सूत्र काढून टाका. सकाळी छान व्यायाम करा, दिवसभर इतर आनंद लुटा. तुम्हाला सांगतो, पहाटेच्या वेळेस सगळं घर झोपलेलं असताना हळूच एखादा उठतो, टी व्ही समोर बसतो, पहाटे ते सुरू करतो. ते रामदेव बाबा येतात पहाटेच. आता रामदेव बाबा रोज पहाटेच उठतात, त्यांना काय आपल्यासारखे कामं आहेत का? नाही. योगासनं हेच त्यांचं काम आहे. त्यामुळे ते पहाटे उठतात, असे छान बसतात, हा समोर बसतो, ते नमस्कार घालतात, हा नमस्कार घालतो. मग ते पोट गर 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 फिरवतात. आपलं फिरतं का? विनाकारण पोटाकडे बघायचं बॉस. आता आपल्याला पोटासाठी दिवसभर गरगर फिरावं लागते, कुठं त्यांच्या नादी लागतात. मग बाबा काय करतात, एक पाय घेतात, पटकन गळ्यात घालतात, हा घेतून गळ्यात घालतो. आता बाबा काढतात, याचा निघतो का? काहींना अजिबात नाही, वाकडं तिकडं नाहीच निघत. मग आता वेळेला संकट आल्यावर ठरलेलं आहे, कुणाला बोलवायचं? बायको. काय एवढा पाय? ती सांगते दुसरा घालते, इथंच बसा. नाहीतरी दिवसभर तुम्ही गावात काय करता? याचे पाय त्याच्या गाड्यातच गुंतवत फिरता ना, त्याच्यापेक्षा तुमचेच गुंतून बसा इथं. गंमत आहे. अशा गमती सगळ्या, आनंद सगळ्या घरात आहे. पण आम्हाला कसं आहे, एखादी वेदना झाली की ती सांगायची हौस. आता मित्राला सांगा, मैत्रिणीला सांगा, नातलगाला सांगा, की कुणालाही सांगायची. काही न सवय आहे, थोडं दुःख झालं माणूस भेटला की सांगायचं. काही दिवसांनी सगळे सांगतात, तो आला का ती किरकिर सुरू होते. त्यापेक्षा तो नकोच, तो आला की आपला रस्ता बदला. तुम्ही आनंद वाटायला शिका. दुःख थोडासा निचरा झाला पाहिजे, पण कायमच दुःख देखणं करत फिरण्यामध्ये मजा नसते. समजा आपलं वय झालं, आपल्या हृदयामध्ये 2 स्टेन टाकल्या, आपण घरामध्ये पडलो, काय अपेक्षा असते? सगळे भेटायला आले पाहिजे. नाही आले तर आपण पत्नीला काय सांगतो? त्याला सांगितलं नाही का तू? ते व्हॉट्सअपवर टाकलं नाही का? तो अजून कसा आला नाही? मी तर सगळ्यांना भेटायला जातो, 4 दिवस झाले कोणी येईना. मग हळूहळू माणसं यायला सुरुवात होतात. आता आपल्याकडं कोणाला भेटायला जायचं तर मोकळ्या हातानं जाता येत नाही. सफरचंद वगैरे न्यायचे, असे फळं न्यायचे. मग तो टेबल असा सफरचंदांनी गच्च भरलेला असतो. मग त्या घरातले सगळे महिनाभरात असे छान ताजे तवाने होतात. याला पथ्य असतात. कुणी त्याचा ज्यूस पितं, याच्या समोर खातात, याला काही करता येत नाही. हे आपलं पडून असतं.
मग एखादा भेटायला आला की याचं सुरू होतं, तुला कधी समजलं? आज सकाळी. अरे मागच्या शनिवारी मी पहाटे उठलो, डावा हात दुखायला लागला, पाठ दुखायला लागली, असा घाम आला. ऐकणाराला घाम येतो. डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टर म्हटले वेळेवर आलात. डॉक्टर तसंच म्हणतात, वेळेवर आलात, आज माझा हप्ता आहे, वेळेवर आलात तुम्ही, बरं झालं. आणि मग कुणी डॉक्टर असलं तर माफ करा. हे विनोदी साहित्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर आणि शिक्षक यांचं भरपूर कत्तल झालेली असते आणि पुढारी एक असतात, त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. आणि मग डॉक्टर म्हटले अरे अँजिओप्लास्टी झाली, 2 स्टेन टाकल्या, 2. आता तू ज्याला सांगतोय त्याचा बायपास झालेला आहे, तो सांगतो अरे मला अख्खा फाडला होता, तुझ्या 2 स्टेनचं काय घेऊ काय. पण आपल्याला काय वाटतं, माझ्या वाट्याला आलेलं दुःख जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे, हे विसरून जा. माझ्या वाट्याला आलेलं दुःख हे अत्यंत क्षुद्र आहे. या जगातलं दुःख जर तुम्ही उघड्या डोळ्यानं पाहिलं तर स्वतःचं दुःखसुद्धा आम्हाला विरळ वाटतं, हलकं वाटतं, त्यामध्ये सुद्धा सुख मिळतं. ती दृष्टी आपण निर्माण केली पाहिजे. आणि हे जर पाहायचं असेल तर एक पुस्तक आहे, तुम्ही वाचलं असेल, काहींनी वाचलं नसेल तर वाचा. अर्थाच्या शोधात नावाचं एक पुस्तक आहे. मला वाटतं व्हिक्टर फ्रँकल त्याचे लेखक आहे. एक 70 पानाचं पुस्तक आहे, मोठं नाही, तुम्ही ते वाचा. ज्यू म्हणून छळ छावणीत गेल्यानंतर त्या फ्रँकलचा किती छळ झाला, अपरिमित. 2.5 वर्ष नखं काळे निळे पडले तर चिमट्यानं उपसून घ्यायचे. 54 कोटी लोक हिटलरनं बॉयलरमध्ये टाकून जाळले. त्याची पत्नी, त्याचा मुलगा, तो सदृढ असल्यामुळं त्याला इतर काम करायला लावलं. एके दिवशी प्रेताचा ढिगारा होता, त्या सोल्जरनं सांगितलं जा प्रेतं पुरून या. पाहिलं तर वरच्या प्रेताचा पोटाचा भाग गायब होता, आतडे नव्हते. सोल्जर संतापला, आतडे कुठे गेले शोधा. ते एका कैद्याच्या पातेल्यामध्ये शिजत होते. तुम्ही अर्थाच्या शोधात वाचल्यानंतर आपल्या वाट्याला आलेलं दुःख हे चिमूटभर सुद्धा नाही याची तुम्हाला जाणीव होईल. 2.5 वर्षानं रेड क्रॉसच्या सैन्यानं सुटका केली. व्हिक्टर सुटला आणि त्यानं बाहेर आल्याबरोबर हे सगळं चरित्र लिहिलं आणि त्यानं एक लोगोथेरपी नावाचा एक उपचार पद्धती सुरू केली. पेशंटवर कसा मानसिक उपचार करायचा. तुम्ही ते पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की हे जग कसं आहे, किती सगळं विशाल आहे आणि आपण त्यात कुठं आहोत. आपलं अस्तित्व शोधलं की आपल्याला आनंद वाटतो. मला वाटतं ते आपण कराल आणि आपल्या आनंद वाटायला शिकाल. जेवढा आनंद वाटा तेवढा तुम्हाला आनंद मिळेल. आम्ही देवाला फुलं वाहतो, आमच्या हाताचा सुगंधित वास येतो. तसं आनंद वाटला की आपल्यालासुद्धा आनंद मिळतो. आपली वृत्ती ही ठेवावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. नाही तर आपलं कसं असतं, एका माणसाला लॉटरीचं तिकीट लागलं, शेजाऱ्यानं फटाके वाजवले. गाव म्हटलं शेजारी असावं याच्यासारखा, लॉटरी यायला लागली फटाके यानं वाजवलं. ते म्हटलं तुझ्यासारखा शेजारी आम्हाला पाहिजे रे, त्याला लॉटरी लागली तू फटाके वाजवले. तो म्हटला तसं काय नाही. म्हणे काय झालं, त्याला तिकीटच सापडत नाही म्हणून मी फटाके वाजवले. ही जी वृत्ती आहे, दुसऱ्याच्या दुःखामध्ये आम्ही जर आनंद शोधायला गेलो, त्यांच्या भट्टीवर आमची आनंदाची भाकरी आम्ही जर भाजायला गेलो तर ती करपण्याची दाट शक्यता असते. म्हणून आपला आनंद आपल्याजवळ, दुसऱ्याच्या दुःखाला विरळ करण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. पण आता आमचे जुने लोक सांगतात कुठे आलं, जसं वय होत जाईल आपल्याला वाटतं घरच्यांचं आपल्याकडे दुर्लक्ष होत चाललं आहे. मुलगा माझ्याशी बोलत नाही, मुलगी माझ्याशी बोलत नाही, ती चुकीचं आहे. तो आमच्या मनाचा समज असतो. मला वाटतं जसं वय होत जाईल आपलं वर्तनही आपण बदललं पाहिजे, आपली वागण्याची पद्धत आपण बदलली पाहिजे. आपण आयुष्यभर या कुटुंबाचे प्रमुख होतो, सिनेमाचे हिरो होतो. आता चरित्र अभिनेता होण्याची वेळ आलेली आहे. आपण बाजूला व्हावं, मुलाला हिरो करावं, आपण पाहत राहावं. आपण हिरो होऊ शकत नाही कारण आपलं वय झालं आहे. आणि हिरोने करायचे कामं मी करील असं जर म्हणाल तर दुःख पदरात पडेल. म्हणून जसं वय होईल निसर्गाप्रमाणे वागा, निसर्गाला विरोध करू नका, आपण छान जागा. समजा आपल्याला कमी कमी ऐकायला येऊ लागले, तुम्ही कुरकुर करायचं काही कारण नाही. आपल्याला कमी ऐकायला यायला लागले, ही निसर्गानं केलेली सोय आहे. कारण निसर्गानं तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या कानात की आता तुमच्याविषयी कुणी चांगलं बोलेल याचा भरोसा राहिलेला नाही. म्हणून मी तुला हळूहळू बाहेरा करतो, एके दिवशी ठार बाहेरा करतो. काय ते यंत्र वगैरे कानात लावू नको. सून काही बोलो, तुला ऐकूच येत नाही, प्रश्न. ती काही बोलली तरी नुसतं हसायचं, छान आहे. ती म्हणेल बाबांना ऐकूच येत नाही, कशाला बोलायचं. हा निसर्ग आहे. तुम्हाला दिसायला हळूहळू कमी व्हायला लागलं, निसर्गानं केलेली सोय आहे.
कारण निसर्ग सांगतो की बाबा तुझ्या काळात जे होतं ते आता संपलेलं आहे, तुला न मानवणारं जग आता स्वभावात आली आहे, ते पाहून दुःखी होण्यापेक्षा मी तुझे डोळे हळूहळू अंधुक करतो, धुसर करतो आणि एके दिवशी डोळ्यापुढं दाट काळोख पसरून टाकतो. ही निसर्गानं केलेली सोय आहे. पण आम्ही पुन्हा जाड भिंगाचे चष्मे लावून सगळं पाहण्याचा प्रयत्न करतो, दुःखी होतो, फार बिघडले, अमुक झालं तमुक झालं. काही कुरकुरायची गरज नाही. खेड्यातल्या पारावर 2 वृद्ध बसले होते. एक दुसऱ्याला असं म्हटला, काय जमाना बिघडला आहे, वाईट आहे. म्हणे काय झालं? माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही, मला खूप वाईट वाटतं. दुसरा म्हटला, मला चहाच देत नाही. तुला पदराचं काही पडलंय का? आता पदर नसलेल्या साड्या यायला लागल्या, तुला काय करायचं? तुला चहा मिळतो हे महत्त्वाचं आहे. म्हणून काय महत्त्वाचं आहे हे सुद्धा महत्त्व या आयुष्यातलं जाणणं आपण गरजेचं आहे. आणि एक सांगू का, आपलं वय होणं ही वाईट गोष्ट नाही, हे ते होणार आहे. आपले पाय दुखायला लागले, कुरकुर करायला लागले. आता आमचे मगाशी एक मित्र आम्हाला भेटले, 78 वर्ष आहे. माझे गुडघे दुखतात म्हणे, पाय दुखतात. म्हटलं तुम्हाला वाईट वाटतं का? ते म्हटले अजिबात नाही. अहो 78 वर्ष त्या गुडघ्यानं तुम्हाला साथ दिली, कुठं कुठं घेऊन तुम्हाला ते फिरले. 78 वर्ष साथ दिली, त्या गुडघ्याचे तुम्ही आभार मानले पाहिजे. एखादा छोटासा हार करून त्याला घातला पाहिजे. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, वय झाल्यावर ते होणारच आहे. आम्ही कशाला, हा तरुणपणी काही झालं, गुडघे दुखले, मणके दुखले तर वाईट वाटणं गरजेचं आहे. जसं वय होईल, जशा गाड्या जुन्या होतात, सर्व्हिसिंग वाढत जाते, ऑइल संपत जातं, या सगळ्या गोष्टी आपण मानल्या पाहिजे. त्या निसर्गाच्या गोष्टी आहेत. आणि ही मानसिकता एकदा आपली झाली की आपल्याला अजिबात वाईट वाटत नाही. आपला जन्म होतो त्यावेळेस सगळीकडे आनंद असतो. पूर्वेकडं सूर्य उगवतो, आकाशामध्ये लालिमा असते, आभाळ तांबडं दिसतं, पक्षी उडतात, वारा सुटलेला असतो. आपला जन्म आणि निसर्गाचा कुठंतरी हा संबंध आहे. पण तोच सूर्य मावळताना आभाळ पुन्हा लाल असतं, पक्षी उडत असतात, थंड हवा सुटलेलं असतं. याचा अर्थ आपलं वृद्धत्वसुद्धा या पश्चिमेसारखं आनंदात आपण घालू शकतो. हे निसर्गाकडून आपण शिकलं पाहिजे. आणि हे एकदा शिकलं की आपल्याला सगळीकडे आनंद मिळतो. नाहीतर आजूबाजूला तुम्हाला सांगतो, आपल्या मनाची जी भावना आहे ती भावना जर आपण दडपली, हे जग तेच आहे, आपल्या मानसिकतेवर आहे. एखादा ढग तुम्ही पहा, ज्याच्या ज्या भावना आहेत त्याच्या ते दिसतात. लहान मुलाला ढगात काय दिसेल? दप्तर दिसेल, पाटी दिसेल, त्याचं भावविश्व ते आहे. लहान मुलीला ढगात काय दिसेल? परी दिसेल, फुगा दिसेल, तिचं भावविश्व ते आहे. आमच्या स्त्रियांना ढगात काय दिसेल? एखादी नवीन पद्धतीची साडी दिसेल, दागिने दिसतील नवीन घडणीचे वगैरे. पुरुषांना काय दिसेल ते काय मी सांगत नाही इथं त्याला फार वेळ लागेल आणि ते तुमच्यासमोर सांगणंसुद्धा बरं नाही, कारण हे सगळे ढगात जाऊन आलेले आहेत, तुम्हाला अजून माहीत नाही. पण आता इलाज नाही, पदरी पडलं ते पवित्र झालं, आपल्याला त्यांना सांभाळावं लागेल. म्हणजे मी त्यांच्यावर दया करतोय असं नाही, त्यांचीसुद्धा हीच अवस्था असेल. पण आता तुम्ही असं म्हणू नका की पूर्वीचे पती कसं पार्किंगमध्ये गाडी वाजली की लगेच घरी यायचे, आता यायला थोडा वेळ लागतो. थोडं समजून घ्यायचं. आम्हाला मोबाईल स्वच्छ करावे लागतात, अनेक अडचणी असतात आम्हाला. तुम्ही ते वाईट वाटून नाही घ्यायचं. तुम्ही असं म्हणायचं, मला किती घाबरतात पहा, मोबाईल स्वच्छ करून वर येतात, सकारात्मक गोष्ट आहे, त्याला इलाज नाही. तर हे सगळं बदललेल्या काळाचं चित्र आहे, ते आपण बदललेलं पाहिजे. आणि आता मुलं मुली फार बदलले, सैराट झाले वगैरे असं काही म्हणू नका. हा बदललेला काळ आहे, आम्हाला त्यांच्या पद्धतीनं बदलावं लागेल. AI आलेला आहे, AI आम्हाला करावंच लागेल. आता वेगवेगळे आवाज काढले जातील, वेगवेगळे चित्र येतील, काही दिवस हे चालेल. आता पूर्वी आम्ही निबंध लिहायचो आमची आजी, आता मुलं काय करतात? AI ला सांगतात आमची आजी, लगेच निबंध बाहेर येतो AI ची आजी. आणि AI किती छान लिहितं, माझी आजी खूप निर्व्यसनी आहे, आता हिला 2 तपकिरीच्या डब्या पुरत नाही दिवसभर. आता पोरगं सांगतं हे AI खोटा आहे. म्हणजे हळूहळू हे होणार आहे. आपण फार सांगण्याची गरज नाही. तंत्रज्ञानाचा हा बागुलबुवा फार टिकणारा नाही, परंतु त्याचं आक्रमण आमच्यावर नको. मोबाईलला आपण मालक होऊ देऊ नका, आपण त्याचे मालक आहोत. हे जरा लहान मुलांच्या मनावर बिंबवलं की या सगळ्या गोष्टी होतील. मला वाटतं वेळ खूपसा झालेला आहे आणि एखाद्या वक्त्यानं खूप स्वच्छंद बोलणं ही सुद्धा श्रोत्यांच्या दुःखाची वाट ठरू शकते, याची मला जाणीव आहे. त्यामुळं मी तुमच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न जरी केला तरी प्रत्येकानं शेवटी आपापला आनंद शोधायचा असतो. सकारात्मक दृष्टी ठेवा. आमची एक ताई ज्यावेळेस बाजारपेठेतून चालली, तिचा एक डोळा बालपणापासून ती दिव्यांग होती, दिसत नव्हतं तिला. मुलगा असा करंगळीला तिनं धरलेलं होतं आणि एका डोळ्याने दिसतच नव्हतं. ती त्या मुलाला म्हटली, बाळ आज या बाजूचे सगळे दुकानं बंद आहेत. मुलगा म्हटला, आई घाबरू नको, येताना उघडतील. शेवटी जगण्याकडं आपण कुठल्या डोळ्यानं पाहायचं हे सुद्धा तुम्ही ठरवा. कुणावर विश्वास ठेवू नका. एकानं ज्योतिषाला विचारलं
किती वयापर्यंत माझ्या आयुष्यात काय घडणार आहे सांगा. ज्योतिषानं सांगितलं 40 वर्षापर्यंत तुमच्या जीवनात दुःख आहे. आणि त्यानं सांगितलं पुढं, ते म्हटले तुम्हाला सवय लागून जाईल. असं सगळी गंमत आहे. आणि हे सगळं असं असताना आपण मात्र आपल्या वाटा शोधा. जसं मोबाईल स्किप करतो तसे नाते स्किप करू नका. ते आपले आहे. तंत्रज्ञान बाजूला ठेवा, मुलं जपा, आपले आईबाप जपा. तुम्हाला खेड्यातली परिस्थिती मी सर सांगत नाही, फक्त शहरात नाही, खेड्यातसुद्धा दिंडीला जाताना आमचा एक मित्र पायी दिंडीला जातो, पायी सलग 10 वर्ष झाली, बापाला सांभाळत नाही. मी त्याला सांगितलं की बाबा यावेळेस तू दिंडीला जाऊ नको. हे जर विठ्ठलाच्या लक्षात आलं तर तो पायाखालची वीट काढून तुझ्या डोक्यात घालेल आणि तुला सांगेल तुझा खरा विठ्ठल घरात आहे, तिथं बघ. खरे फादर, खरे धर्मगुरू, खरे आमचे येसू जे आमच्या मनात आहे ते आमच्या जवळ असतात, घरात असतात. फक्त भावना ती ठेवा, आपल्याला आनंद मिळेल. पुन्हा एकदा प्रसादला मी भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना एकच सांगतो की ही नियती आहे. जगामध्ये असे खूप दुःख आहेत. तो जोपर्यंत होता आपल्याला आनंद देऊन गेला, त्याच्या सहवासाचा धूप त्यावरच आपण जगावं. आणि आपल्यासाठी एवढे लोक आपल्या प्रसादसाठी एकत्र येत आहेत याचा आनंद मानून हे दुःख निश्चित आपलं विरळ होईल याची मला खात्री आहे. पुन्हा या सर्व प्रबोधन मंचचे मनापासून आभार मानून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. महिलांच्या स्वप्नांना आता मिळणार आर्थिक साथ. BCCB सखी कर्ज योजना खास कामकाजी महिला आणि व्यावसायिकांसाठी 5 लाखापर्यंत बिनतारण कर्ज, आकर्षक व्याजदर फक्त 9.50% प्रतिवर्ष आणि परतफेड कालावधी 60 महिन्यापर्यंत. आपल्या योजना वास्तवात बदला. घराचे नूतनीकरण, शिक्षण, प्रवास आणि बरेच काही. तुमच्या प्रत्येक स्वप्नासाठी BCCB तुमच्यासोबत. आजच आपल्या जवळच्या बेसिन कॅथोलिक बँकेच्या शाखेला भेट द्या. बेसिन कॅथोलिक बँक, महिलांच्या प्रगतीचा विश्वासू साथीदार. अटी आणि शर्ती लागू. ज्ञान देणाऱ्या शिक्षकांसाठी आता आर्थिक बळ. BCCB गुरु गौरव कर्ज योजना खास शिक्षकांसाठी 5 लाखापर्यंत बिनतारण कर्ज, आकर्षक व्याजदर फक्त 9.50 प्रतिवर्ष आणि परतफेड कालावधी 60 महिन्यापर्यंत. घराचे नूतनीकरण, शिक्षक, प्रवास आणि बरेच काही. आता आर्थिक मदत तुमच्यासोबत. आजच आपल्या जवळच्या बेसिन कॅथोलिक बँकेच्या शाखेला भेट द्या. बेसिन कॅथोलिक बँक, तुमच्या प्रगतीचा विश्वासू साथीदार. अटी आणि शर्ती लागू.